माझ्याकडच्या थोड्या डिग्र्यांमधली पहिली डिग्री कॉमर्सची आहे, BCom. त्यामुळे मला माहिती आहे की कॉमर्सला काही उद्योगधंदे नसतात, काही अभ्यास करायचा नसतो. पण कॉलेजवर जायचं असतं, कारण कॉलेजला कॅन्टीन असतं, मित्रमैत्रिणी असतात आणि सकाळच्या वेळात होणाऱ्या कॉलेजच्या कुठल्या तरी एखाद्या तासाला बसलो खूप झालं. त्या तासापुरतं एक पुस्तक किंवा एक वही अशी घेऊन जायची असते बोटावर फिरवत, म्हणजे आपल्याला आपण श्रीकृष्ण झालो असं वाटतं. भोवतीचे फ्रिंज बेनिफिट्स असतात, मिळत न मिळत. असे एके वेळचा एक प्रसंग माझ्या पूर्ण लक्षात आहे, कारण त्यांनी ठसा उमटवला मनावर. विषय होता बिझनेस करस्पॉन्डन्स, आणि तो आम्हाला शिकवायला जे सर होते ते असे उंच, सणसणीत, वेल बिल्ट, चालण्याची त्यांची स्टाईल अशी थोडे खांद्यात वाकून चालायचे किंवा उभे सुद्धा राहायचे. ते जणू खूप उंचीमुळे थोडेसे असे खांद्यात वाकून बोलतायत असे. त्यांच्या शरीराने तरुण असण्याच्या वयामध्ये त्यांनी पण प्रोफेशनल क्रिकेट खेळलेलं होतं, आणि कोणाही खेळाडूचं मन जसं एक वेगळं तयार होतं, खिलाडू वृत्तीच बेसिकली हसतमुख, आणि कधी हार जीत चालायचीच, पण आपला बेस्ट खेळ खेळायचा हे त्या खेळाडूच्या मनात कळत असतं. असेच सर होते ते. त्यांच्या तासाला मी बसायचो, सगळ्या बसायचो असं काही नाही, पण त्यांच्या तासाला बसायचो. आणि बसायचं म्हणजे अर्थातच असं तिकडे मागे कुठेतरी. तर एके दिवशीच्या तासाला सर यायचे होते आणि वर्गात सगळे बसलेले होते. त्या गोंधळाला पाहूनच मराठीतला शब्द तयार झालेला आहे, कल्ला. सर्व मुलामुलींचा मिळून, मुली पण सामील त्याच्यात, मुली काय कमी नाहीत बरं का. भयंकर वर्गामध्ये कल्ला चालू होता, आणि तिकडे मागे बसलेलो तो मी एका वेळेला पाहिलं की सर आले वर्गात आणि कोणाचंच लक्ष नव्हतं, कारण भविष्यकाळाचा, जीवनभराचा प्रश्न आहे हो. सर काय, सरांचं वय झाले, ज्या करता ते इम्प्रेशन मारण्याचे उद्योग चालू असतात, शायनिंग. भयंकर कल्ला वर्गामध्ये चालू होता. सर आले वर्गात, खरं म्हणजे आम्ही उभं राहायला पाहिजे, तेही काही लक्षच नव्हतं कोणाचं. सर आले व्यासपीठावर, असं त्यांनी थोडं एक दोनदा केलं, काही कोणाचं लक्ष नाही. माझं होतं तिकडे, आणि त्यामुळे असं मी बसलो गप. एका वेळानंतर सर असा आवाज पूर्ण टिपेला जाऊन ओरडले, जोरात ओरडले की आजचा विषय अमुक अमुक होता. ते ओरडले हे सांगून की आजचा विषय हा होता. आय हिअर बाय डिक्लेअर, असं ओरडले जोरात. त्यावेळेपर्यंत वर्गात झाली शांतता. पण सर म्हणले, आय हिअर बाय डिक्लेअर, आजचा विषय अमुक अमुक होता, तो शिकवून झाला असं मी जाहीर करतो, असं सर ओरडले. आणि माझ्या तोंडून स्पॉन्टेनियसली वाक्य निघून गेलं, नो प्रॉब्लेम, वी विल स्टडी इट ऑन आवर ओन. आणि मी असा उजवीकडे ते बाकाला खाली कप्पा असतो, तिथे बिझनेस करस्पॉन्डन्सचं मी पुस्तक ठेवलं होतं. तर असा कल्ला चालू, सर आलेत, कल्ला थांबत नाही, मला कळलेलं होतं. आणि सर जोरात ओरडले, आय हिअर बाय डिक्लेअर, हा टॉपिक शिकवून झाला म्हणून. आणि काही कळायच्या आत माझ्या तोंडूने वाक्य गेलं. आता सर ओरडले, त्या क्षणाला खरं म्हणजे वर्गामध्ये पिन ड्रॉप सायलेन्स पसरलेला होता. त्याची दखल माझ्या मेंदूने घेतली नाही. पण सर ओरडले आणि म्हणले, आता हा विषय मी शिकवणार नाही, झाला शिकून. मी माझ्या शेजारच्या मित्राच्या कानात म्हणलो, खरं म्हणजे नो प्रॉब्लेम, वी विल स्टडी इट ऑन आवर ओन. पण ते वर्गात सरांना ऐकू गेलं, आणि असे उभे होते त्या जागी, मला अविनाश स्टँडअप. मग ते नावाने ओळखत होते, कारण मी हिरो होतो कॉलेजचा. इंटर कॉलेज डिबेटिंगमध्ये असायचो, कॉलेजच्या हॉकी आणि क्रिकेटच्या टीम्समध्ये होतो, कॉलेजचं जे भित्तीपत्रक निघायचं त्याच्यामध्ये सहभाग होता. एकूण नाव माहिती होतं. त्यामुळे असं मी बसून, नो प्रॉब्लेम, वी विल डू इट ऑन आवर ओन, विल स्टडी इट ऑन आवर ओन. त्यामुळे अविनाश स्टँडअप. मला लक्षात आलं की आपलं वाक्य ऐकू गेलेलं आहे, तेव्हा आता बिन पाण्याने. आणि इज्जत का फालुदा.
पण सरांना उलटून बोलणे असा उर्मटपणा नव्हता त्याच्यात. घडलं होतं ते असं चुकून घडलेलं होतं. त्यामुळे मनाने ठरवलं होतं की आता जे बोलतील ते गप ऐकून घ्यायचं आहे. बाहेर हो म्हणले तर का जायचं, कॅन्टीन आहेत कोपऱ्यावर, गेट आउट असं जर म्हणले तर त्यामुळे उभा राहिलो. हां, सर म्हणाले दॅट इज द स्पिरिट, आय लाईक इट, सिट डाऊन. समोर आलेल्या कोणत्याही विषयाचा अभ्यास स्वतः करायला, एक म्हणजे सुदैवानी माझं असं म्हणणं आहे की ते बहुधा व्यक्तिशः माझ्या जन्मजात असावं, पण ते जन्मजात असलं तरी सुदैवानी ज्या शाळेत शिक्षण झालं तिथे पण हे आणखीन वाढलं. शाळा माझी शाळा ज्ञानप्रबोधिनी पलीकडची. त्यामुळे समोर आलेला कोणताही विषय, आणि समजा प्राध्यापक तर ठीक आहे आपल्याला तासाला बसायचं आहे, ऐकायचं आहे, नोट्स घ्यायच्या आहेत, पण एरवी त्याची पुस्तकं वाचायची आहेत, आणि कुठल्या कारणाने ठरलं की हा एक विषय स्वतःचे स्वतः करायचा आहे तर बिचकायचं काही कारण नाही आहे, तो मी माझे स्वतःचे स्वतः कसा करू, या मुक्कामापाशी आपण गेल्या वेळी पोचलो होतो. तिथे मी तुम्हाला स्वाध्याय शब्दाचे 2 अर्थ सांगितले. एक अर्थ स्वचा अभ्यास. तो स्वचा अभ्यास म्हणजे अधिष्ठान मालिकेचे पहिली सत्र, स्वची ओळख, नॉलेज ऑफ द सेल्फ. स्वाध्यायाचा दुसरा अर्थ आहे स्वने केलेला अभ्यास, म्हणजे समोर आलेल्या कोणत्याही विषयाचा अभ्यास स्वतः करता येणे म्हणजे स्वाध्याय. मी तुम्हाला गेल्या वेळी हेही सांगितलं की मुळामध्ये भारतीय विचारात हजारो वर्ष योग आणि स्वाध्याय, त्यापैकी योगला आपण गेल्या वेळी वेळ दिला होता, योग आणि स्वाध्याय याला मुळातच कायमच महत्त्व आहे. सगळं आश्रमामध्ये गुरुकुल पद्धतीत शिकत असताना सुद्धा, आणि आत्ता जे नवं शिक्षण धोरण येऊ घातलेलं आहे सरकारने, ते धोरणाचा मसुदा जाहीर केला आहे आणि देशभरातनं सगळ्यांच्या प्रतिक्रिया मागवल्या आहेत. माझ्या तर मनात आहे की चाणक्य मंडलमध्ये नव्या शिक्षण धोरणावर एक सेमिनार आपण अरेंज करावा, सगळ्यांची मतं घ्यावीत, अभ्यासाला त्या मसुद्याचे भाग वाटून द्यावेत, आणि मग आपण एक चाणक्य मंडलच्या वतीने आपल्याला जे काही सांगायचं आहे सरकारला ते कळवावं. इथे मी तो मुद्दा तुम्हाला सांगण्याचं कारण, नवीन शिक्षण धोरणाच्या मसुद्यात सुद्धा सरकारने म्हटलं आहे की गुरुकुल पद्धती नव्या फॉर्ममध्ये. तर मग तुमच्या तर लक्षात असेल, नुसतं लक्षात नाही, मी अशी आशा करतो खरोखर की तुम्हाला पटलेलं असेल की चाणक्य मंडलच ते नव्या काळातलं आधुनिकीकरण केलेलं गुरुकुल आहे, जिथे पोटात खड्डा पडणारा पैसा खर्च करून जाहिराती कराव्या लागतात. त्या नाईलाज म्हणून करतो आपण, त्या करण्यामध्ये फार आनंद आहे असं नाही, एक प्रकारचा नाईलाज आहे म्हणून आपण जाहिराती करतो. तरी पैसे मोजून केलेल्या त्या जाहिरातीत सुद्धा आपण चाणक्य मंडल संस्था नाही गुरुकुल, क्लास नाही परिवार. आपल्याकरता स्पर्धा परीक्षा ही केवळ एक करिअर नाही आहे, देशसेवेचं माध्यम आहे, अशी आपण 4 सूत्र सांगतो. ती जीवन मरणाची आपल्या त्या श्रद्धा आहेत. आधुनिक काळातला आपणही गुरुकुल आहोत. तर मग त्या गुरुकुलामध्ये शिकत असताना सुद्धा ऋषी मुनी आपल्या विद्यार्थ्यांना योग आणि स्वाध्याय आधी शिकवायचे, आणि मग सगळं शिक्षण पूर्ण होऊन आता तू तुझ्या जीवनामध्ये जातो आहेस तरी सुद्धा गुरु सांगायचा की नियमित योग आणि स्वाध्याय करायला चुकू नकोस. म्हणजे समजा 12 वर्षाचं आश्रमातलं शिक्षण पूर्ण झालं तर त्याला आपला भारतीय शब्द तेव्हाही होता, आजही आहे, स्नातक. स्नातक म्हणजे ग्रॅज्युएट, डिग्री होल्डर. तर तो स्नातक झाला तर स्नातक होऊन तू आता बुवा जीवनात परततो आहेस, आणि एका योग्य वेळी म्हणजे समजा वयाच्या 25व्या वर्षी लग्न करशील, गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करशील. पण गुरु जाणीव करून द्यायचे की शिकणं कधीही थांबत नाही. एक्सलन्स आणि क्रिएटिव्हिटीकडे वाटचाल कशी करायची याच्या सगळ्यात महत्त्वाचं सूत्र आहे योग, आणि त्याच्या पाठोपाठचं सूत्र आहे स्वाध्याय. स्वची ओळख सुद्धा मी कशी करून घेऊ, तर तुला करून घ्यायची आहे का स्वची ओळख? तुझ्या दैनंदिन जीवनात नियमित योग कर आणि स्वाध्याय. तर मग निदान एक तप, म्हणजे 12 वर्षाचं शिकणं आश्रमातलं पूर्ण होऊन परत जाताना गुरु आपल्या सर्व शिष्यांना सांगत असत
की आता परत जाते आहेस. पूर्वी स्त्रियांनाही शिकण्याचे अधिकार होते, स्त्रियांना समाजामध्ये समान स्थान होतं. ते जिथे ढासळलं तिथे संस्कृतीचं पतन चालू होतं. मला विश्वास आहे की आत्ताचा काळ हा पुन्हा एकदा स्त्रियांना समाजामध्ये समान आणि सन्मान दोन्हीचं स्थान असण्याच्या कडची वाटचाल चालू आहे. पण गुरु सांगायचे की आता योग आणि स्वाध्याय हेला तू चुकू नकोस. स्वाध्यायान मा प्रमदः अशी प्रार्थना आहे. म्हणजे स्वाध्याय करण्यामध्ये चुकू नको. अभ्यास कधीही थांबत नाही. आपली उत्तमता आणि प्रतिभेकडची वाटचाल कधीही थांबत नाही. इतकंच काय, स्वची ओळख ही सुद्धा एक आहे प्रोसेस, प्रक्रिया आहे. ती अमुक दिवशी संपली असं फार 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 कमी जणांच्या बद्दल होतं. त्यामध्ये माझ्यासकट आपल्यातला कोणी झाला तर आनंदाचीच गोष्ट आहे, त्याला आपण वंदन करूच. पण माझ्यासकट आपण सगळे जाणीवपूर्वक त्या प्रवासामध्ये असणं महत्त्वाचं आहे. वाटेत वेगवेगळी स्टेशनं भेटतात. स्वची ओळख हे असं कुठल्या त्या स्टेशनावर गाडी जाणार आहे असं नाही आहे. इंजिनिअरिंगच्या आणि गणिताच्या भाषेत बोलायचं तर स्वची ओळख म्हणजे एफ ऑफ एक्स टेंड्स टू इन्फिनिटी. आपण पहिला एक पूर्ण भाग आणि नंतरच्याही भागात मिळून पाहिलं की जीवन म्हणजे करिअर आलं त्यात, आणि त्यामध्ये स्पर्धा परीक्षा आणि त्याद्वारा आपल्याला करण्याचं करिअर आलं. हे घडवण्याची विचारांची त्रिसूत्री एका बाजूला. तर ती विचारांची त्रिसूत्री आहे स्वची ओळख, त्यानुसार जीवनातल्या क्षेत्राची निवड. आता त्या निवडलेल्या क्षेत्रामध्ये उत्तम आणि प्रतिभावंत पाहिजे, ही विचारांची त्रिसूत्री. आणि आपण म्हणालो की हे प्रत्यक्षात आणायला आचाराची त्रिसूत्री आहे की आचार कर्म ते हे कर, तू तुझ्या जीवनात हे कर. तर त्याच्यात नंबर 1 वर येतो नियमित योग, ज्याला आपण गेल्या वेळचा वेळ दिला. स्वाध्याय मी तुमच्याशी बोलायला सुरुवात केली आणि वेळाकाळाचं भान ठेवून आपण ठरवलं की आता पुढच्या वेळी स्वाध्याय. आणि आजची पण आपली मैफल कशी होते, तिचा सूर कसा लागतो, आणि हा स्वाध्याय हा राग आळवणं मी चालू केलंय, तो फुलायला कसा किती वेळ लागतो पाहू आपण. पण जर वेळेचं गणित जमलं तर त्या आचारांची त्रिसूत्रीचं तिसरं सूत्र आहे कार्यसंस्कृती. जीवनामध्ये ह्या 3 गोष्टी आण. तू व्यक्ती म्हणून कसाही अस, तुझ्यातले गुण कसे कोणतेही असू देत, तुला स्वची ओळख पटलेली असू द्या किंवा नसू द्या, तुझ्या दैनंदिन जीवनात ह्या 3 गोष्टी पाहिजेत: योग, स्वाध्याय आणि कार्यसंस्कृती. यापैकी योगची रूपरेषा मी आधीच्या सत्राला बोललो. आणि पुण्यापुरती तरी आनंदाची गोष्ट असते की प्रत्येकच कोर्सला 1 आठवडा दिवसाचा 1 तासप्रमाणे, तासाला जोडून आधीचा 1 तास आपल्याकडे योग शिक्षिका आहेत. आणि त्या मी सांगितलेलं एक बेसिक पॅकेज त्या शिकवत असतात. ज्या मनांना या उपरही वाटेल त्याला खूप आनंदाचीच गोष्ट आहे. सुदैवानी पुण्यासकट, महाराष्ट्र आणि भारतासकट संपूर्ण जगामध्ये योगाची जाणीव होत चाललेलीच आहे. त्यामुळेच 21 जून हा अक्षरशः जगभर, आणि कसल्याच प्रकारचे जातीपाती तो सोडा आणि धर्म पंथ तो देश कोणत्या धर्माच्या बहुसंख्य लोकसंख्येचा आहे तरी कुठलीही अडचण न येता सगळेजण आपापल्या देशामध्ये तो योग दिवस साजरा करतात. आपल्याकरता वर्षाचे 365 दिवस योग दिवसच आहे. दिवसाचा अर्धा तास निदान आपण तो जर नियमित योग केला तर आपल्याकरताचा तो योग दिवस आहे. म्हणजे तिथे महत्त्व हॅबिट फॉर्मेशन, तसंच महत्त्व स्वाध्यायाच्या सवयी लागाव्या लागतात. सहजपणे, उत्स्फूर्तपणे, अंगी ते बाणेपर्यंत त्याला नियोजन लागतं. तेव्हा अंगी स्वाध्याय कौशल्य बाणवायची झाली तर पहिला मुद्दा आहे अभ्यासाचं नियोजन. आम्ही सुदैवानी लहानपणी असंच एक फार छान वाक्य शिकलो आणि माझ्या परीने ते जिथं जिथं योग्य आहे तिथे मी सांगण्याचं काम करतो. वाक्य आहे, इफ यू फेल टू प्लॅन, यू प्लॅन टू फेल. तुम्ही जर नियोजन करण्यामध्ये चुकलात तर तुम्ही चुकण्याचं नियोजन करतात. अशा शब्दांच्या आलटापालटीसहित फार छान अर्थ येतो. इफ यू फेल टू प्लॅन, यू प्लॅन टू फेल. तेव्हा स्वाध्याय कौशल्य आता शिकायची आहेत तर पहिला मुद्दा खरंच आहे की आपल्याला आपल्या अभ्यासाचं नियोजन करता आलं पाहिजे. तो अभ्यास जीवनापासून वेगळा नाही काढता येत,
त्यामुळे खरंच दिनक्रमाचं पण नियोजन करता आलं पाहिजे, की चक्क एक कोरा कागद घेऊन बसून मी नेहमीच सुचवतो की असा अर्धा भाग करावा आणि एका अर्ध्या भागामध्ये आत्ताचा दिनक्रम खराखुरा काय हे प्रामाणिकपणे लिहून काढावं, की उठतो किती वाजता, 7, 7:30, 8, 8:30, 9, 9:30, 10, 10:30, जेव्हा केव्हा उठतो व उठल्यानंतर पहिलं सगळं आवरायला मला किती वेळ लागतो, पुन्हा दुपारी झोपतो का, पुन्हा संध्याकाळी मी काय करतो, असं करत करत प्रामाणिकपणाने आपला असलेला दिनक्रम लिहून काढा. पण आता आपल्याला UPSC MPSCच काय, वर्षाच्या सुरुवातीला हा विषय ठेवण्याचं कारण आपापल्या कॉलेजमध्ये तुमच्या डिग्रीमध्ये पण तुमचा परफॉर्मन्स सुधारू दे ना. ती आपली स्पर्धा स्वतःशी आहे आणि त्यामुळे मी ही अभ्यासाची कौशल्य अंगी बाणवली तर यावर्षीचं आपापली जी कुठली डिग्री पोस्ट ग्रॅज्युएशन जो अभ्यास आहे त्याच्यात पण आणखी जास्त मार्क मिळू देत. तेव्हा नियोजन आहे आणि त्याच्यासाठी चक्क कागद पेन हातात घेऊन बसावं लागतं. मी उठतो किती वाजता, आवरायला किती वेळ, तिथून मला कॉलेजात जायचं असतं का सकाळी, मग आल्यानंतरचा किती मिळतो, मग चाणक्यातल्या तासाला येतो का, हॉस्टेलवर राहतो का, सायकलनी जातो का, बसनी का, लोकलनी का, मला हे सगळं म्हणजे स्वतःच्या जीवनाचा विचार करावा लागतो. हा सगळं म्हणजेच स्वची ओळख आहे. आणि तो करून बुवा अभ्यासाचे तास माझे किती निघतात, तर 6 निघतील, 8 निघतील. UPSC MPSCच्या तयारीकरता मी सांगतोय की इफेक्टिव्ह 8 किंवा 9 तासाचा अभ्यास व्हायला पाहिजे. तुमचा चाणक्यातलं 2 तासाचं सत्र सोडतासुद्धा मग त्या दृष्टीने लक्षात घ्यावं लागतं की मग ते माझे 8 किंवा 9 तास कोणते. त्यामध्ये मी तुम्हाला आता काही संकल्पना सांगणार आहे की ज्या खरं म्हणजे मूळच्या नवा विजयपथमध्ये दिल्या आहेत. माझ्या समोर बसलेल्यातल्या निदान प्रिपरेटरी MPSC आणि UPSC यांना नवा विजयपथची प्रत मिळत असते. तिथे मी जवळजवळ 100 पानं चांगला अभ्यासच कसा करायचा, चांगल्या अभ्यासाची कौशल्य कोणती, चांगल्या अभ्यासाच्या हॅबिट्स कोणत्या, चांगल्या अभ्यासासाठी टाईम मॅनेजमेंट आणि टाईम मॅनेजमेंट स्किल्स असं बरंच काही सांगितलं आहे. त्यातलं काही निवडक आणि त्याला थोडे नवे मुद्दे जोडून फक्त मी आत्ता स्वाध्यायाविषयी बोलत असताना तुम्हाला सांगणार आहे. तेव्हा नियोजन करायला बसताना सुद्धा अनेक गोष्टी लक्षात घेण्याच्या. त्यातली एक आहे की तुमचा दिवसाचा कोणता वेळ हा उत्साही वेळ आहे. त्याला इंग्लिश शब्द आहे प्राईम टाईम. आपल्यापैकी प्रत्येकाच्या शरीराला एक बायो रिदम असतो, हाच शब्द आहे. दिवसाचा एक लय असते, एक रिदम असतो. थोडं जर आपण चिंतन केलं शांत चित्ताने बसून तर आपल्यापैकी प्रत्येकजण सांगू शकणार आहे की दिवसाच्या कोणत्या वेळामध्ये आपण टॉपला असतो. आणि ते तुम्हाला नॉर्मली लक्षात येईल. कोणी पहाटेपूर्वीचा पहिला प्रहर लवकर उठणारे असतात, लवकर निजणारे, लवकर उठणारे कोणी असतात. कोणाला पहाट होताना असते, कोणाला सकाळचा काही वेळ असतो, कोणाला असा दिवसवर यायला. दुपारचा वेळ हा प्राईम टाईम, त्याला इंग्लिश शब्द आहे प्राईम टाईम. मी त्याला मराठी शब्द दिला उत्साही वेळ. तर आपली नॅचरली निसर्गतः सहजपणाने दिवसाची काही विशिष्ट वेळ ही प्राईम टाईम असते. एकदा जर ती लक्षात आली, तो स्वच्या ओळखीचाच कण आहे तो, की आपल्याला कळणे की दिवसाच्या कोणत्या वेळात आपण सहजपणे आणि नॉर्मली उत्साहात असतो. आणि त्याचंच इक्वल अँड अपोजिट आपल्यापैकी प्रत्येकजण दिवसाच्या कुठल्या तरी वेळाला लो एनर्जी लेवल, व्यक्तिशः माझी तुम्ही विचाराल तर संध्याकाळनंतर माझा प्राईम टाईम चालू होतो. तो मग पहाटे 4 वाजेपर्यंत चालायचा. हल्ली मी स्वतःमध्येच पुन्हा एकदा बदल करण्याच्या प्रक्रियेच्या असं मध्यभागी आहे मी. पण माझ्याकरता दुपारची वेळ हे लो एनर्जी लेवल आहे. म्हणजेच त्याला अनप्राईम टाईम असा शब्द आहे. तर ज्याला त्याला आपल्याला प्रत्येकाला हे नियोजन करताना कळणे की आपला प्राईम टाईम कोणता आणि अनप्राईम टाईम कोणता, ते जर कळलं तर काही नियोजनाची सूत्र मी बोलतोय. उदाहरणार्थ, थोडे थांबा आणि पॉज स्वतःशीच घेऊन स्वतःच्या मनाला विचारा की आपल्या जीवनाचं मुख्य ध्येय कोणतं, मुख्य ध्येय कोणतं. त्याचाच अर्थ आपल्याला कोण व्हायचं आहे, आपल्याला काय व्हायचं आहे. आणि तर मग हा जो प्राईम टाईम आहे तो त्या मुख्य ध्येय गाठण्याकरता द्यायचा आहे. आपल्या दिनक्रमाच्या नियोजनामध्ये आपल्या मते जीवनाचं जे मुख्य ध्येय आहे, मग तो वेळ फोकस असलेला, ज्यावेळी सहजपणे आपण उत्साही असतो, तो ते आपल्या जीवनाचं मुख्य ध्येय असलेल्या वेळी द्यायचं आहे. बरं, मग इथे फाउंडेशन कोर्समधले सुद्धा
अनेक जण किंवा बहुसंख्य जणांना द्यायची असते पुढे स्पर्धा परीक्षा. बाकी प्रिपरेटरी आणि UPSC MPSC हे ते सरळ सरळ डिफाईन्ड आहे की आपल्याला आपलं करिअर करायचं आहे स्पर्धा परीक्षेद्वारा. तर मग त्याचा अर्थ झाला की जो आपला प्राईम टाईम आहे तो अभ्यासाला दिला पाहिजे. झालं. मग नुसता त्या अभ्यासाला असाही त्याचा अर्थ नाही आहे. तर तुम्हाला अभ्यासामध्ये जो भाग अवघड जातो तो प्राईम टाईममध्ये करा. आणि या प्रत्येक ठिकाणी त्याचा अपोजिट लक्षात घ्या की अनप्राईम टाईम म्हणजे दिवसाचा माझा लो एनर्जी लेवल आहे, त्यावेळेला मी काय करू. तर जीवनाचं मुख्य ध्येय नसेल कदाचित, पण ठीक आहे मला गंमत आहे सहज. चेंज ऑफ वर्क इज रेस्ट असं इंग्लिशमध्ये एक फार छान वाक्य आणि ते अर्थपूर्ण हे मी स्वानुभवानी सांगतो आहे. चेंज ऑफ वर्क इज रेस्ट. विश्रांती म्हणजे काही न करता पडणे नाही, सहज काम बदललं. सहज कोणाला एखादा छंद आहे की मला जीवनाचं मुख्य ध्येय ठीक आहे की स्पर्धा परीक्षेद्वारा मला करिअर मला IAS अधिकारी व्हायचं आहे आणि तसा IAS अधिकारी झाल्यावर अर्थातच स्वच्छ आणि कार्यक्षम असा देशाचा कार्यकर्ता अधिकारी म्हणजे ज्याला सांगली कोल्हापूरसारखी हाक ऐकू येते ना, अशा वेळी प्रशासनाच्या माध्यमातून उद्या जेव्हा काम करायचं आहे तेव्हा ते प्रशासन कार्यक्षमतेने कसं कामी लावायचं आहे ज्याला कळलेलं आहे असं मला आणि त्यासाठी आत्ता माझा सगळा अभ्यास चालू आहे. तर मग अभ्यासाची ॲक्टिव्हिटी त्या प्राईम टाईमला पाहिजे. आणि मग दुसरी कुठली तरी अशी लो एनर्जी, तर त्यावेळेला तुम्ही काय सहजपणे करता बुवा. पुन्हा स्वची ओळखचाच संबंध आला इथे की ओके मला ह्या ॲक्टिव्हिटीला काय मला ते सहजपणे जमतं, किंवा ते तुमच्या जीवनाचं मुख्य ध्येय नाही पण तुम्हाला ते करायला गंमत मजा येते. कोणाला सिनेमा पाहायला आवडत असेल, नाटक पाहायला आवडत असेल, करायला आवडत असेल, कोणाला अभ्यासाच्या बरोबरीने गायनाचा छंद जोपासायचा असेल, कोणी छान छान चित्र काढतात, ड्रॉइंग पेंटिंग्ज असतात. तर मग अशा सगळ्या ॲक्टिव्हिटीज या त्या लो एनर्जीच्या वेळेला करण्याच्या. अभ्यास म्हटलं तर त्याच्यामध्ये सुद्धा काही ॲक्टिव्हिटीज येतात ज्याला एक फार छान फॉर्म्युला वापरण्यात आला आहे. तो फॉर्म्युला म्हणजे SQ3R असा येतो की स्टडी म्हणजे S म्हणजे स्टडी, तर फॉर्म्युलाला सगळे कॅपिटल लेटर SQ3Rs, तर 3 त्याच्यापुढं R पण कॅपिटल आणि S स्मॉल येतं, असा तो शब्द लिहिला जातो. SQ3R की तुमच्या अभ्यासामध्ये हे येतं का. तर S म्हणजे स्टडी म्हणजे प्लॅन, स्टडी प्लॅन. Q म्हणजे प्रश्न पडणे आणि प्रश्न विचारता येणे आणि प्रश्न सोडवणे, हे सगळं त्या क्वेश्चनमध्ये येतं. SQ प्रश्न. जो विचार करत अभ्यास करत असतो त्याला प्रश्न पडतोच. ह्याच्याविषयी पुढे आणखीन मी थोडं तुमच्याशी बोलणार आहे. ऐकतो सुद्धा हे व्याख्यान आत्ता समजा आणि आता नोट्स घेता आहात तर त्याही वेळेला विचार करत आपण ऐकतो, तर मग प्रश्न पडतो. पण मग व्याख्यान चालू असताना त्या व्याख्यानाचा ओघ तोडून कधी कधी प्रश्न विचारण्याला जागा नसते, अशा वेळी मग नोट्सच्या इथे शेजारी तो प्रश्न नोंदवून ठेवावा आणि पुढचा जो तास असताना जेव्हा की कोणाचे काही प्रश्न आहेत का त्यावेळेला ते विचारत. SQ3R 3 R आहेत. रीड, राईट हे उच्चारावर्ण आहे, अन्यथा स्पेलिंग WRIT आहे, पण राईट हे उच्चारावर्ण आहे. लेखन, रीड वाचन, लेखन. आणि तिसरा शब्द रिकलेक्ट किंवा रिसाईट म्हणजे नुसतं घोकमपट्टी नाही आहे, स्मरण. मराठी शब्द त्याला चांगला वापरायचा झाला तर स्मरण. अभ्यास म्हणजे नियोजन. प्रश्न, त्या प्रश्नाचे सगळे प्रकार म्हणजे प्रश्न पडणे, ते प्रश्न आपण सोडवणे, ते प्रश्न विचारणे, प्रश्न कधी आपल्या समवयीन मित्रमैत्रिणींना विचारणे किंवा मग तासाला आपल्याला जे शिक्षक सांगतील त्यांना विचारणे. आणि 3 ॲक्टिव्हिटीज 3 Rs, रीड, राईट आणि रिसाईट. तर रिसाईट म्हणजे नुसतं घोकमपट्टी नाही, रिमेंबर हे पण येतं, लक्षात ठेवणे, स्मरण, की केलेला अभ्यास माझ्या लक्षात कशा तऱ्हेने ठेवू. रिमेंबर. अभ्यास म्हणजे हे येतं SQ3R. तर मग प्रत्येकाला जाणवेल की या अभ्यास म्हणजे जे ॲक्टिव्हिटीज म्हणालो आपण त्यातल्या आपल्यापैकी प्रत्येकाला वेगवेगळे की काही सोप्या जातात, सहजपणे जमतात, तर काहीच्या मागे एफर्ट द्यावा लागतो खूप. उदाहरणार्थ मी माझं वैयक्तिक सांगतोय की मला वाचन, जे तुम्हाला सांगायचा माझा प्रयत्न असतो, अभ्यासाच्या कौशल्यात वाचन आहेच, कारण भरपूर वाचन तर करायचंच आहे. मग वाचनाची कौशल्य आहेत. आपल्याकडच्या फाउंडेशन कोर्समध्ये
वाचन कौशल्याची सत्र होतात. फास्टर रीडिंग बेटर रीडिंग असं फाउंडेशन कोर्समध्ये होतं. बाकी प्रिपरेटरी UPSC MPSC अभ्यासाला लागायचं आणि तो अभ्यास करता करता वाचन वेग पण वाढला. सॉरी. पण नुसता वेग वाढून नाही चालणार आहे, परसेप्शन म्हणजे आकलन पण वाढावं लागतं वाचनातलं. तर मला व्यक्तिशः वाचन माझं एक आवडतं वाक्य आहे. काही जणांना माहिती पण आहे कारण त्यांनी आधीचे कोर्सेस केलेत. माझं वाक्य आहे, रीडिंग नेक्स्ट टू ओनली ब्रीदिंग. की वाचन किती अंगी बांधलं पाहिजे, वाचनाची सवय की सतत चालू आहे. समर्थ रामदासांच्या एक 2 ओळी फार छान आहेत, खूप आपल्याकरता अर्थपूर्ण आहेत. त्यातल्या तूर्त 2 ओळी सांगतोय. दिसा माझी काहीतरी ते लिहावे. आपल्याकरता सुद्धा आहे. समर्थ म्हणतात, दिसा माझी काहीतरी ते लिहावे. म्हणजे रोज थोडं काहीतरी, 200 शब्द, 300 शब्द, 500 शब्द. काय तुला समजा भाषा सुधारायची आहे, इंग्लिश उत्तम व्हायचं आहे, तर रोज तुझ्या स्वतंत्र विचारात काहीतरी इंग्लिशमधले लिही. हे खूप ठिकाणी सूत्र लागू येतं. वक्तृत्वाची जोपासना करायची आहे तर वक्तृत्वासाठी वाचन भरपूर पाहिजे. मग वाचलेल्या पुस्तकावर तुझ्या शब्दात लिही. कारण वक्तृत्व म्हणजे जो मुद्दा मांडायचा आहे तो स्वतःच्या शब्दात मांडता यावा लागतो, पकड घेणाऱ्या शब्दात मांडता यावा लागतो, लिहितासुद्धा यावा लागतो. तर मग दिसा माझी काहीतरी ते लिहावे, प्रसंगी अखंडित वाचित जावे, अशी ओळ. की वाचणं इतकं सतत पाहिजे. वाचण्याला मी रीडिंग नेक्स्ट टू ओनली ब्रीदिंग काय काय अर्थाने म्हणतो. उपमा मी श्वासोच्छ्वासाची देतोय त्याला, की श्वास जितक्या सतत चालतो तसं आपलं वाचन सतत चालायला पाहिजे. श्वासाला आपण असं नाही म्हणत की जरा एका दिवसाची सुट्टी आहे. श्वासाला एका दिवसाची सुट्टी घ्यायची असेल तर ह्या जन्माचीच सुट्टी मिळून जाईल. पण श्वास जसा अखंड चालतो तसं खरंच आहे की आपल्याला जर कोणी विचारलं आत्ता काय वाचतोयस, हां, तर सांगण्याजोगं काहीतरी विशेष कायम असायला पाहिजे आणि ते खरं असायला पाहिजे की मी आत्ता हे पुस्तक वाचतोय. माझं तर म्हणणं आहे एकापेक्षा जास्ती पुस्तक पाहिजे. समजा प्रश्न विचारला की नुकतंच काय वाचून पूर्ण केलंस, तर आपल्यापाशी सांगण्याजोगं पाहिजे आणि त्याला 24 तास पण झालेले नसले पाहिजे की आत्ता मी हे वाचून. हा पण हॅबिट फॉर्मेशनचा भाग आहे. अभ्यास उत्तम करण्यामध्ये वाचन आहे. अगदी UPSC MPSCच्या परीक्षेची तयारी तर कचकावून भरपूर वाचन आहे. एकेका उपघटकासाठी 1,500 2,000 हजार पानं वाचायचेत. आणि मग UPSC देत असतील त्यांना ऑप्शनल विषय तर ऑप्शनल 2 पेपर आणि प्रत्येकाचा सेक्शन A आणि B, तर एकेका सेक्शन करता 1,500 2,000 हजार पानं वाचायची असतात, अंडरलाईन करायचे असतात, त्याच्या नोट्स घ्यायच्या असतात. तर मग वाचन इतकं अंगवळणी पडायला पाहिजे की सवयच आहे जणू. आणि दिसा माझी काहीतरी ते लिहावे, तर मग त्या नोट्स असतील, मी प्रश्न सोडवत असीन, उत्तरं लिहून देत असीन, एसे लिहित असीन, असे प्रसंगी अखंडित वाचित जावे. सतत वाचण्याची लागून गेलेली आपल्याला सवय. तर मी तुम्हाला हा मुद्दा सांगतोय की मला वाचन खरंच आहे की असं बाय हात का केले. मग त्यामुळे मी माझ्या दिनक्रमामध्ये जो लो एनर्जीचा वेळ आहे तो वाचनाकरता ठेवतो. कारण मला अशी सहजपणाने जमणारी असा विचार प्रत्येकाने आपापला करायचा नियोजन करताना. त्याचा धागा जाऊन भिडतो मूळचं नियोजन करताना की SQ3R पैकी मला सोपं काय जातं, ते जे सोपं जातं ते अनप्राईम टाईमला करा, अवघड जातं ते प्राईम टाईमला करा. आणखी एक सूत्र आहे, तुम्हाला ज्या विषयामध्ये स्कोअर करायचं आहे जास्ती, हां, तो विषय प्राईम टाईमला करा. आणि तुम्हाला ज्याचं माहिती आहे की आपल्याला ह्याचा स्कोअर कमी असायची शक्यता आहे, फक्त ह्याचं उलटं पण एक गणित आहे. ते म्हणजे जो विषय, जो घटक अवघड जातो आणि त्यामुळे माझे त्याच्यात बुवा मार्क जाण्याची मला भीती वाटते, तर मग उलटं आहे की तुला त्या विषयावर पकड मिळवायची आहे का, मग तो विषय प्राईम टाईमला कर. असे मी तुम्हाला निकष दोन्ही सांगितले. त्या दोन्हीतला आपण कुठलाही आपापला निकष घेऊन, पण हे प्राईम टाईम आणि अनप्राईम टाईम. आणि ते करताना मी तुम्हाला SQ3R वाचन याही विषयीचे मुद्दे सांगितले. प्रश्न पडणे हाही अभ्यासाचा प्रकार आहे. ते खूप ठिकाणी येतं. हे जे आत्ता जी आपली प्रक्रिया चालू आहे की माईकवरनं बोलणारा मी एकटा आहे, तुम्ही ऐकता आहात आणि कदाचित बॅच वाईज माझी नाराजी कधी शिव्या देऊन झाल्या असल्यामुळे कदाचित आता बाबा निदान वेळोवेळी मध्ये मध्ये मान खाली करा, म्हणजे हा जो चांडाळ आहे समोर उभा हा बरसणार नाही आपल्यावर.
पण नोट्स घेता येणे हे सुद्धा एक महत्त्वाचं कौशल्य आहे अभ्यासाचं. आता त्या नोट्स घेण्याचे अनेक प्रकार आहेत. एक आत्ता जो चालू आहे तो की समोर एक व्याख्यान चालू आहे, त्याच्यात मध्ये पॉज नाही आहे, सलग ते चालू राहणार आहे. तर मग एकाच वेळी त्या व्याख्यानाकडे लक्ष द्यायचं आहे आणि तरी खाली नोट्स घ्यायच्या आहेत आपल्याला भर टिपून. त्याचा अर्थ आहे की व्याख्यान ऐकण्यामध्ये येतात श्रवण कौशल्य, ह्याचा मी गेल्या वेळी उल्लेख केला होता. लिसनिंग स्किल्स, ऐकणे हे सुद्धा एक कौशल्य आहे. ऐकण्याचे बेसिक 2 प्रकार आहेत, पॅसिव्ह लिसनिंग आणि ॲक्टिव्ह लिसनिंग असे 2 प्रकार. पॅसिव्ह म्हणजे काय, बसलोय शांत, समोर विषय चालू आहे तो ऐकतोय, ठीक आहे, एवढाच. कीर्तनाला आपण जातो, एखाद्या जाहीर सभेला जातो, एखाद्या चांगल्या वक्त्याचं एखादं कथाकथन आहे, याला आपण सगळे जे ऐकतो हे मग पॅसिव्ह म्हणजे बसलो आहोत आणि फक्त ऐकतो. पण आपण ज्या कामाचं आपलं क्षेत्र आहे तिथे पॅसिव्ह लिसनिंगला वाव नाही आहे. इंग्लिशमध्ये तर 2 क्रियापद आहेत आणि फार छान अर्थ होतात त्याचे. एक क्रियापद आहे हिअर आणि दुसरं आहे लिसन. मराठीमध्ये बोलताना दोन्हीला ऐकणे असंच येतं, पण हिअर म्हणजे आत्ता इकडे माझं बोलणं चालू आहे पण मधनं रस्त्यावरनं वाहनं चालू आहेत, एखाद्या वाहनाची एखादी ॲम्ब्युलन्स चालली असली तर त्या ॲम्ब्युलन्सचा आवाज ऐकू, आपलं तिकडे लक्ष नसतं पण तो आवाज कानावर आदळत असतो, त्याला इंग्लिशमधला शब्द हिअर. आणि लिसन म्हणजे जिकडे मी लक्ष देतोय, जाणीवपूर्वक लक्ष देतोय, ते लिसन म्हणजे मी हे जे समोर चालू आहे इकडे आत्ता जाणीवपूर्वक लक्ष देतोय. तर मग नोट्सच्या कौशल्यात सुद्धा येतं की ॲक्टिव्ह लिसनिंग आपल्याकरता लागू पडतं, पॅसिव्ह नाही. आपल्याकरता मुख्यतः आहे ॲक्टिव्ह लिसनिंग. मग ॲक्टिव्ह लिसनिंगमध्ये काय काय येतं? एक येतं नोट्स घेणे, दुसरं येतं समजून घेण्यासाठी ऐकणे. म्हणजे मग तास जर चालू असेल, आत्ता नाही, आत्ता हे व्याख्यान आहे असं आपलं ठरलेलं आहे, पण समजा तास चालू आहे आणि मी ऐकतोय समोर शिकवला जाणारा विषय आणि मला त्याच्यात कुठेतरी वाटलं की मला हा कळलेला नाही आहे, तर मग हात वर करून विचारता आला पाहिजे आपल्याला. म्हणजे मग प्रश्न पडणे आणि ते प्रश्न योग्य तऱ्हेने विचारता येणे किंवा ते प्रश्न योग्य तऱ्हेने सोडवून घेता येणे हे सुद्धा कौशल्य आहे. त्यामध्ये उदाहरणार्थ हे आत्ता चालू आहे किंवा करंट इव्हेंटवरची जी माझी सत्र UPSC MPSCला चालू आहेत तिथे मध्ये हात वर करून प्रश्न विचारायला नाही असं आपलं ठरलेलं आहे. पण मग तिथे ॲक्टिव्ह लिसनिंग म्हणजे येतं की ठीक आहे मी नोट्स घेतोय, विचार करत ऐकतोय. ॲक्टिव्ह लिसनिंगचा अर्थ आहे समजून घेण्यासाठी ऐकणे, म्हणजे सुद्धा आहे ॲक्टिव्ह लिसनिंग. की मी नुसता पॅसिव्ह ऐकत नाही आहे, तर हे जे काही बोललं जातं आहे हे काय बोललं जातं आहे, ते का बोललं जातं आहे, मला ते समजतं आहे का, आणि नसेल समजत तर मी हात वर करून म्हणेन की मला समजत नाही. तिथे फक्त फरक जर लेक्चर फॉर्मॅट नसेल जो आत्ता चालू आहे किंवा जो करंट इव्हेंटला UPSC MPSCला होतो तर मग लगेच हात वर करून, म्हणजे मी वर्गात जेव्हा काही वेळा येतो आणि सांगतो की ओके कोणाच्याही काही शंका, त्यामध्ये मी कधी एखादा मुद्दा सांगत असताना कोणातरी विद्यार्थीनीला वाटलं की मला हा कळलेला नाही आहे, तर त्यांनी फक्त असा दिसला की माझ्यासकट विशेषतः जर कोणी चांगले शिक्षक असले तर ते थांबणारच, कारण त्या शंकेला महत्त्व आहे. शंका पडणे हे सुद्धा श्रवण कौशल्य आहे ॲक्टिव्ह लिसनिंगचं. ॲक्टिव्ह की मी ऐकतोय ते पुन्हा नुसतं मन बंद करून नाही ऐकतोय, बुद्धी बंद करून नाही ऐकतोय, मन आणि बुद्धी दोन्ही खुली आहे, त्याच्या सकट मी ऐकतोय. तेव्हा ॲक्टिव्ह लिसनिंगमध्ये नोट्स येतात, प्रश्न पडतात. मग जर तासाला परवानगी असेल तर लगेच हात वर करून, जर असा लेक्चर फॉर्मॅट चालू असेल तर ते नोट्स घेताना तिथे शेजारी नोंदवून ठेवायचं आहे. नोट्स घेणे हा प्रकार पुस्तकांचा पण आहे की अभ्यासाची पुस्तकं वाचतो, तर माझा तर आग्रह असतो की सगळ्यांनीच नोट्स घेतल्या पाहिजेत, तयार केल्या पाहिजेत. कारण आपण हातात पेन घेऊन जेव्हा एखादं पुस्तक वाचलेलं आहे त्याच्या आपल्या वही असो, फाईल असो, कोरा कागद असो, तिथे अशा नोट्स तयार करतो ना, ही जी ॲक्शन आहे की स्वतःच्या हस्ताक्षरात मी माझ्या वहीमध्ये नोट्स तयार करते आहे, त्याचा अर्थ ह्या ॲक्शनद्वारा नर्व्ह सेलला आपण मेंदूला मेसेज देतो लक्षात ठेवण्याचा. नोट्स करण्यामुळे विषय समजायला आणि समजलेला विषय लक्षात राहायला मदत होते. UPSC MPSC सकट सगळ्या अभ्यासामध्ये अत्यावश्यक आहे की जो अभ्यास करतात त्याच्या नोट्स ठेवा. अगदी रोजचे करंट इव्हेंटच्या तयारीसाठी पेपर वाचतात तरीसुद्धा शेजारी कुठला तरी कोरा कागद असला पाहिजे, असू शकतो, आणि त्या दिवशीच्या आपल्याला महत्त्वाची परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची वाटणारी बातमी कोणती ती तिथे त्या कागदावर नोंदवून ठेवली पाहिजे. मग ते कागद एका फाईलीला नीट लावलेले असायला पाहिजेत.
एखादा मॅगझिन वाचत असाल नियतकालिक आपल्या सकट आणि UPSCची तयारी इंग्लिशमधनं चालू असेल तर इंग्लिश मॅगझिन, तरी हाताशी शेजारी नोट्स आहेत. मी तर एक सवय लावून घेतली आहे, तुम्हाला पटली तर लावून घ्या. म्हणजे माझ्या खिशात कायम एक कोरा कागद असतो, खिशात असतो. आणि जाता येता सहज काही विचार मनात आले, कधी काम आठवलं, कधी काही सूचना द्यायची आहे, कधी लक्षपूर्वक मला हे वाचतोय मी त्याच्यातला पुढचं असाच, तर मी पटकन तिथे ते नोंदवून ठेवतो, म्हणजे ते रडारवर राहतं. याला क्रिएटिव्हिटी डेव्हलपमेंटच्या क्षेत्रातलं एक फार छान नाव आहे. मी तुम्हाला सांगतोय ते सूत्र क्रिएटिव्हिटी डेव्हलपमेंटचं आहे. त्याचं नाव आहे आउट ऑफ द माइंड ऑन टू द पेपर, असं त्या सूत्राचं नाव आहे. आउट ऑफ द माइंड ऑन टू द पेपर असं त्या सूत्राचं नाव आहे. तुम्ही अनेक वेळा हा अनुभव घेतला असेल पहा, आउट ऑफ द माइंड ऑन टू द पेपर, मनातील कागदावर, मनातील ... कागदावर. मराठी साहित्य मी भरपूर वाचलेलं आहे, अजूनही वाचतो. माझ्या मनामध्ये विजया राजाध्यक्ष यांचं स्थान एक खूप उंच आहे, वर आहे. त्या मराठीमधल्या जागतिक दर्जाच्या कथाकार आहेत. त्यांना कथा कशी सुचते आणि मग सुचलेली कथा त्या डेव्हलप कशी करतात याचं त्यांनी एके ठिकाणी फार छान सांगून ठेवलेलं आहे. उत्तम लेखिका आहेत, SNDT विद्यापीठाच्या कुलगुरू होत्या, एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये आणि मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागाच्या प्रमुख होत्या आणि एकाहून एक अप्रतिम कथा त्यांनी लिहिलेल्या आहेत. विजयाबाई असं आम्ही त्यांना म्हणतो, विजया राजाध्यक्ष. पण त्यांना घर संसार आहे आणि साधारणपणाने गृहिणीला स्वयंपाक करायला आवडतं. आपला स्वयंपाक लोक आनंदाने खात आहेत, नवे नवे वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ करायला. मग विजयाबाईंना सुद्धा तसं आवडायचं. तर त्यांनी सांगून ठेवलं आहे की स्वयंपाकघरात, त्यांच्या स्वयंपाकघराला लागून जो असा हाताशी येईल असा कप्पा आहे, तिथे एक डायरी ठेवलेली आहे. आणि तिकडे स्वयंपाकघरामध्ये त्यांचं एकीकडे काय 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 चालू असतं. त्याच्या कुठल्या तरी एका क्षणाला अशी फाटदिशी त्यांच्या डोक्यात एखादी कल्पना येते. काल घेतलेला एखादा अनुभव असतो, कोणाशी तरी झालेलं बोलणं असतं, पेपरमधली कुठली तरी बातमी असते, वाचलेलं एखादं पुस्तक असतं. पण या सगळ्यांचं एकत्र येऊन एखाद्या कथेचं बीज सीड असं डोक्यामध्ये एकदम उगवून येतं की अरेच्छा आहे. मग विजयाबाई म्हणाल्या की मी जिथे माझं जे काही करणं चालू असेल तर ते थांबवून ती डायरी काढते आणि बीज नोंदवून ठेवते त्या डायरीमध्ये. विजयाबाईंच्याकडनंच एक प्रकारे हे शिकून मी रूपांतर केलं. मी कोरा कागद ठेवतो आणि तो माझ्या कायम खिशामध्ये असतो. आणि असं काही सुचलं तर ते सुचणं अधिक वाढत जाणे म्हणजे प्रतिभा विकसनाचं तंत्र म्हणून सुद्धा आउट ऑफ द माइंड ऑन टू द पेपर हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामध्ये आपली प्रतिभा मुख्यतः आपल्याला जीवनाच्या सर्व क्षेत्रात प्रतिभा गाठायची आहे, ज्यांनी त्यांनी आपापल्याला ओळखून. पण आत्ताचा माझा विषय अभ्यासाचा चालल्यामुळे मी ते आउट ऑफ द माइंड ऑन टू द पेपर हे फक्त अभ्यासाच्या संदर्भातलं सांगतोय. तर अभ्यासाच्या म्हणजे ऐकता आहात आणि आत्ता ऐकत असतानाही काही प्रश्न पडला तर समजून घेण्यासाठी ऐकणे म्हणजे ॲक्टिव्ह लिस्निंग आहे. विचार करत ऐकणे म्हणजे ॲक्टिव्ह लिस्निंग आहे. की ते नुसतं ऐकायचं नाही आहे, जे बोललं जातं आहे त्याच्यावर मनाचा एक भाग सतत, म्हणजे इंग्लिश शातातच तुम्हाला रूढ असलेला शब्द ऑनलाईन रिअल टाईम ऑनलाईन, म्हणजे जे ऐकता आहात त्याचा विचार करत ऐकलेलं आहे. आणि ते ऐकत असताना सहज माझ्या मनात काही प्रश्न आला तर तो असं कागदाच्या एका भागामध्ये नोंदवून ठेवायचा आहे. या फॉर्मॅटमध्ये आत्ता विचारायला वेळ नाही, कारण ते व्यवहारता शक्य नाही आहे. पण वर्गावर आलो मी आणि वर्गावर आल्यानंतर जे म्हणणारे आत्ता आहे 15 तारखेला माझा सगळ्यांच्यावर तास आहे बॅच वाईज, त्या तासाला मी खरंच आल्यावर विचारणार आहे की ओके आता तुमच्या असलेल्या शंका. मग त्या शंका म्हणजे व्याख्यान ऐकताना आलेल्या, अभ्यास करताना आलेल्या, त्या नोंदवून ठेवलेल्या. तेव्हा प्रश्न पडणे हे सुद्धा लिस्निंग स्किल आहे. ते प्रश्न नोंदवून ठेवणे हे नोट्समध्ये येतं. मला नोट्सच्या विषयीचा एक तुम्हाला आवर्जून मुद्दा सांगणं मला फार आवश्यक आहे. एक मला थोडीशी शंका आहे की आत्ताची रूढ शिक्षण पद्धती आपल्याला चमच्याने भरवते किंवा भरवते की काय अशी शंका आहे. किंवा रट्टेबाजी. तासाला गुरुजी येतात, मुलांनो पान नंबर 151 काढा, की मेंढरं सगळी पान नंबर 151 काढतात. त्या पान नंबर 151वर न्यूटनची ग्रॅव्हिटेशनल फोर्सची जी व्याख्या असेल तीच मास्तर फळ्यावर लिहितात. ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन एनी टू बॉडीज इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स, असं होतं. उचकी लागायला होते.
काय कळत नाही, पण ते तिकडं लिहिलेलं असतं ते वहीत लिहून घ्यायचं तसंच्या तसं. ते पण कित्येक ठिकाणी तर मला माहिती आहे, मला काही मुलामुलींनी पण सांगितलं आहे की असं फक्त ऐकत बसायचं, पण माहितीच नसतं की नोट्स घ्यायचे आहेत. या शिक्षण पद्धतीने कुठं सांगितलं आहे? काही ठिकाणी तर सांगितलं जातं की आधी नुसतं ऐका, आणि मग ऐकून झाल्यानंतर जेव्हा हां आता लिहून घ्या, तेव्हा मग पायावर डोलत डोलत हा ह्याला जेव्हा मी त्याच्या नरडीचं रक्त प्यायला येईन तिकडे, तेव्हा मग हा कुठेतरी नोट्स घातल्यासारखं असं दाखवणार तो. पण शिकवलेलंच, आत्ताच्या शिक्षण पद्धतीने शिकवलेलंच नसतं की जे चालू आहे त्याच्या नोट्स घ्यायच्या आहेत, मनातल्या विचारांच्या नोट्स करून ठेवायच्या आहेत. एखादं पुस्तक वाचत असलात तर त्या पुस्तकाच्या सुद्धा नोट्स घ्यायच्या आहेत. हे कौशल्य मी वर्षानुवर्ष पाहतो की माझ्याही पहिल्या काही तासांना काहीतरी मी फार महत्त्वाचं सांगत असतो आणि मला जाणवतं की सगळा वर्ग असा बसला आहे. मी त्या अशा बसण्याला नाव दिलं बरं मग, असा चेहरा असतो त्यांचा, बरं मग. त्या विघ्नेश फोगटनी कुस्तीमध्ये पारितोषिक मिळवलं, बरं मग. पण ती विघ्नेश फोगट तिच्या वडिलांसहित, म्हणजे दंगल चित्रपट ज्याच्यावरनं काढलाय महावीर सिंग यांच्यासहित काल BJPमध्ये दाखल झाली, बरं मग आम्ही काय करू, ती झाली तर ती झाली, आम्हाला काय त्याचं. म्हणजे काय असं आपलं एक चालू असतं. आणि मग जेव्हा सांगावं लागतं हां बाळांनो आता हे लिहून घ्या, की मग आपण लिहायला, हां ॲक्च्युली हे मठ्ठपणाचं लक्षण आहे. एखाद दुसऱ्या वेळेला एखाद्या कुठल्या तरी कोर्सला तर मी चक्क माझं ताळतंत्र विसरून रागवलं सुद्धा आहे, कारण आपला दोष कमी असेल. मला शंका आहे की शिक्षण पद्धतीचा दोष आहे की काय, कारण शिक्षण पद्धतीत कुठे स्वाध्याय हा प्रकारच नाही आहे, विषय समजावून घ्यायचा हा प्रकारच नाही. समोर आलेला कोणताही विषय तुला समजला पाहिजे आणि हे बघ त्याची ही कौशल्य आहेत, हा प्रकारच नाही आहे. आणि नुसता हा प्रकार नाही आहे ते सगळं उलटं आहे की सांगितलं तेवढंच लिहून घे, स्वतःची अक्कल चालवू नको. स्वाध्याय म्हणजे स्वतःची अक्कल चालवणे, स्वाध्याय म्हणजे विषय कळण्यासाठी अभ्यास करणे, स्वाध्याय म्हणजे तो कळलेला विषय स्वतःच्या शब्दात सांगता येणे, हे सगळं त्या स्वाध्यायामध्ये आलं. मग अशा वेळी जर वर्षानुवर्ष मी पाहिलं आहे की चालू तासाच्या नोट्स घेतल्या पाहिजेत, हे कधी कधी बोलायची म्हणजे रागवायची वेळ येते. हां मग त्यानंतर मी पाहतो, मोलाचा मुद्दा सांगतो नीट लक्षात घ्या तुम्ही. त्यानंतर मी पाहतो की मग माझ्या बोलण्यामध्ये एखादी फॅक्ट आली, ज्ञानेश्वराचा जन्म 15 ऑगस्ट 1275 झाला, बस तेवढंच कळतं मग की फक्त लिहून ज्ञानेश्वर बॉर्न 15 ऑगस्ट 1275. माझा मुद्दा काय चालू असतो, ज्ञानेश्वरांनी खूप अपमान सोसले, उपेक्षा सोसली, असं मानायला जागा की ज्ञानेश्वराच्या आईवडिलांवरही अन्याय झाला, इथपर्यंत संदेश त्यांना दिले गेले की तुम्ही आईवडील दोघं विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई जिवंत आहात तोपर्यंत तुमच्या मुलांचं भलं होणार नाही, आम्ही त्यांना समाजामध्ये घेणार नाही, वाळीत टाकलेलं असेल. म्हणून जीव घट्ट करून या लहानग्या 4 मुलांच्या आईवडिलांनी इंद्रायणीच्या डोहामध्ये आळंदीला आपला जीव दिला की आमच्या मागे तरी आता मुलांचं नीट होईल. आणि त्यावेळी निवृत्तीनाथ केवळ 11 वर्षाचा होता आणि ज्ञानोबा माऊली तर 8च वर्षाचे. त्यांनी अपमान सोसले, अन्याय सोसले, पण तोंडून कोणाबद्दल कटू उद्गार आणि शिव्याशाप नाही बाहेर पडलं ते पसायदान. आणि इतके अपमान सोसलेलं 16 वर्षाचं पोर झालं मानवतेची माऊली, आणि तिने लिहिला हा ज्ञानेश्वरी हा ग्रंथ झालं. या सगळ्यामधलं नोट्स घेताना काय कळतं, ज्ञानेश्वर 15 ऑगस्ट 1275. मुद्दा काय आहे, तेव्हा युक्तिवादाच्या नोट्स घेता येणे की इथे सांगितला जाणारा मुद्दा काय आहे त्याच्या नोट्स घेता येणे, नुसतं फॅक्ट नाही. फॅक्ट एखादा मुद्दा सांगायला वापरल्या जातात की हे लक्षात घ्या, आणि त्याच्या आधारावर हे ज्ञानेश्वराच्या कार्यकर्तृत्वाचा लेखाजोखा, तर ते कळायला सुद्धा हे स्वाध्याय कौशल्य अंगी बांधलं पाहिजे की 1275चा जन्म, ज्ञानेश्वरी लिहून झाली 1292, त्याच्या पुढच्या वर्षी महाराष्ट्रावर अल्लाउद्दीन खिलजीचा हल्ला आला, पण सांगितला जातोय तो मुद्दा काय. तेव्हा हे सगळे आजच लक्षात घ्या की व्याख्यान असो, पुस्तक असो, आणि समजा कधी TV वरचा कार्यक्रम पाहताय कुठला, तुम्ही कालचा ते मॅन व्हर्सेस वाईल्ड पाहिला का नाही पाहिला मला कल्पना नाही, नरेंद्र मोदी होते त्याच्यात. पण चेर्नोबिल सारखी मालिका घ्या, अशा खूप होतात. डिस्कवरी चॅनल, ॲनिमल प्लॅनेट असेल, नॅशनल जिओग्राफिक असेल, सायन्सचा चॅनल असतो, याच्यावर काही हिस्ट्री चॅनल आहे.
तर काही कार्यक्रम खरंच असतात, किंवा हे CNN BBC सकट काही वेळा काही कार्यक्रम फार मोलाचे की मी तो ऐकतोय आणि त्याच्या मी नोट्स घेतोय. तेव्हा हे नोट्स घेण्याचं कौशल्य मुद्दा कळला पाहिजे ह्याच्याशी संबंधित आहे. नुसतं एखादं तथ्य हे कळायला सोपं आहे, कारण तेवढंच नोट्स करून घ्या. पण हे वेगवेगळे फॅक्ट वापरून सांगितला जाणारा मुद्दा काय आहे, तर आपल्या अंगी जे बाणवायचं आहे कौशल्य नोट्सचं, ते म्हणजे हा जो चालू मुद्दा आहे त्याच्या मला मुद्दा कळला पाहिजे, आणि मग त्या मुद्द्याला हे वेगवेगळे आधार म्हणून फॅक्ट आहेत, तर मग आपण नोट्स घेण्याच्या बाबतीत आणखी वरच्या पायरीवर आपण पोचलो. मी म्हणालो श्रवण कौशल्याचा पण भाग आहे की ऐकतो आहे ते ॲक्टिव्ह लिस्निंग म्हणजे नोट्स घेत. त्या श्रवण कौशल्याचा भाग आहे प्रश्न पडणे. ज्या मनांना प्रश्न पडत नाहीत त्या मनांचा विकासच नाही होणार. इतकंच काय, लक्षात घ्या, प्रोसेस ऑफ नॉलेज स्टार्ट्स विथ अ क्वेश्चन. ज्ञानाची प्रक्रिया, ज्ञान म्हणजे कळलं मला, अमुक एक मला कळलं. नुसतं पाठांतर नाही, नुसती घोकमपट्टी नाही, रट्टेबाजी नाही, आणि 10 पैकी मार्क मिळाले 9 पण विषय नाही कळलेला. स्वाध्याय म्हणजे विषय कळण्यासाठी अभ्यास म्हणजे स्वाध्याय, नुसती घोकमपट्टी नाही, नुसतं चमच्यानी भरवले जाणे नाही, हे सगळं त्या स्वाध्यायामध्ये आलं. तर मग मनाला प्रश्न पडतो. माझं तर म्हणणं आहे कधी पुस्तक वाचा, तिथे वाचन कौशल्य आली, व्याख्यान ऐका, कधी काहीतरी स्मरण लक्षात ठेवायचं आहे. सगळं या सगळ्यामध्ये विचार करणाऱ्या मनाला प्रश्न पडतोच, पडलाच पाहिजे. ज्ञानाची प्रक्रियाच मुळी प्रश्नांनी चालू होते. तुम्ही कुठलाही जुना भारतीय ग्रंथ काढून पाहिलात तर तुम्हाला कायम तिथे हा उल्लेख, अगदी भगवद्गीता साधारणपणे सगळ्यांना बहुधा माहिती असते, पण भगवद्गीता सुरू होते कारण आधी धृतराष्ट्र संजयाला प्रश्न विचारतं, आणि भगवद्गीता पुढे चालू राहते कारण अर्जुन त्याच्या मनाला पडणारे प्रश्न बोलतो आहे. 3ऱ्या अध्यायापर्यंत कर्मयोग सांगून होतो, आणि कृष्ण अर्जुनाला सांगतो की हा जो कर्मयोग आहे ना, हा फार 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 प्राचीन काळी विवस्वानानी मनूला सांगितला, तो मनूनी इक्ष्वाकूला सांगितला. आधी तर भगवान श्रीकृष्ण सांगतायत विवस्वानला मी सांगितला, मग विवस्वाननी मनूला सांगितला, मनूनी इक्ष्वाकूला सांगितला, मध्ये काही काळात तो विसरला होता, तो आता पुन्हा एकदा हे अर्जुना मी तुला सांगतो आहे, असं 4थ्या अध्यायाच्या सुरुवातीला श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतो. अर्जुन बिंडोक नाही आहे, अर्जुन श्रीकृष्ण काही बोलतो आणि गप्प बसून ऐकून घ्यावा असंही नाही आहे, तो बुद्धिमान आहे. म्हणून तो कृष्णाला प्रश्न विचारतोय की कृष्णा, तुझा जन्म विवस्वान मनू इक्ष्वाकू ह्यांच्या नंतरचा आहे, तर तू कसं काय म्हणतोस की तू त्यांना सांगितलंस म्हणून. आणि मग त्याचं उत्तर अर्जुनाला कृष्ण उत्तर देताना जे काही पुढे सांगायचं ते सांगतो. प्रोसेस ऑफ नॉलेज बिगिन्स विथ अ क्वेश्चन. तुम्ही जुने कधी काढून पाहिलेत कुठलेही ग्रंथ, कुठलेही नृत्यशास्त्र, भारतीय भरतनाट्यम नृत्यशास्त्र, तर तुम्हाला खरोखर दिसेल कैलासावर शंकर पार्वती विहार करीत होते, पार्वतीने शंकरास विचारले, अशा प्रश्नांनी सुरुवात आहे. आपल्या देशामध्ये ब्रह्मसूत्रांपासून कामसूत्रांपर्यंत एक ॲलर्जी कशाची नाही, पण पहिल्यांदा शिष्याने विचारलेला प्रश्न आहे की गुरुदेव अथ XYZ जिज्ञासा. असं शिष्य म्हणतो, विद्यार्थी म्हणतो, मला अमुक अमुकाची उत्सुकता आहे, तर गुरुदेव प्रश्नाचं माझ्या उत्तर द्या. खरं म्हणजे भारतीय शिक्षण विचारामध्ये तर विद्यार्थी प्रश्न विचारत नाही तोपर्यंत शिक्षक गप्पच बसतो, आणि चांगला विद्यार्थी म्हणतो की माझ्या गुरुचं मौन हे एखाद्या व्याख्यानासारखं आहे. शंकराचार्यांची ओळ आहे, गुरोस्तु मौनम व्याख्यानम अशी आहे, की चांगल्या विद्यार्थ्याकरता, चांगल्या शिष्याकरता गुरु गप्पच आहे, शब्दामध्ये काही बोलतच नाही, पण आपोआपच जे जगतोय, जे विचार करतोय, काम जे चालवतोय, त्यातनं आपोआप तो विद्यार्थी शिकत असतो. म्हणजे ॲज अ पार्ट ऑफ सिस्टीम आद्य शंकराचार्यांसारख्या विद्यार्थ्याला, विवेकानंदांसारख्या विद्यार्थ्याला हा आपला गुरु न बोलता आपल्याला काय आणि कसं शिकवतो हे कळत असतं. आद्य शंकराचार्यांनी लिहून ठेवलं गुरोस्तु मौनम व्याख्यानम. तिथे तुम्हाला दिसेल की शिष्य प्रश्न विचारतो. कुठलाही उपनिषद, बुद्धाला सुद्धा
त्याचे वेगवेगळे शिष्य, कधी तिस्स म्हणून शिक्षक आहे, विद्यार्थी आहे, शिष्य आहे, कधी हा आनंदा हा बुद्धाचा एक लाडका शिष्य आहे. मग तो वेळोवेळी आनंदा प्रश्न विचारतो, त्यावेळी बुद्ध उत्तर देतो, त्यामध्ये बुद्धाचा राजकीय विचार, बुद्धिस्ट पॉलिटिकल थॉट तो पुढे येतो. प्रश्नाच्या प्रोसेसनी सुरुवात होते. ज्या मनांना प्रश्नच पडत नाहीत त्या मनांची प्रगती नाही होणार आहे. एक दोन सहज छोटे किस्से मी तुम्हाला सांगायला पाहिजेत, असा आजच्या सत्राचा सूर लागला आहे. कॉलेजमध्ये असताना एके ठिकाणी यूथ फेस्टिवल होता. आम्ही सगळे त्या यूथ फेस्टिवलला गेलेलो होतो. त्याच्यामध्ये नाटकाची पण कॉम्पिटिशन होती. तर मी दिग्दर्शित केलेलंच एक नाटक आम्ही बसवलं होतं, त्याच्यातली एक भूमिका. पूर्वी मी नाटकात सुद्धा नाटक करायचो, आता मी फक्त नाटकच करतो. ती जे तुम्ही पाहतात स्टँडअप कॉमेडी शो, माझं सत्र म्हणजे स्टँडअप कॉमेडी शो. तर डान्सच्या पण कॉम्पिटिशन्स होत्या आणि आम्ही सगळे कॉलेजच्या टीमनी मिळून पाहिलं तर एक नाशिकच्या टीमनी फारच अप्रतिम कोरिओग्राफी आणि सायक्लोरामाचा वापर केला होता. तर त्या दिवशीचं सगळं संपलं आणि संध्याकाळी असे वाळूच्या एका कट्ट्यावर आम्हाला ज्या स्वतः कथ्थक करायच्या अशा एक मॅडम बाई, त्या फार छान होत्या. त्या मुलांच्यामध्ये एकरूप होऊन मुलांची बहीण, मुलांची मैत्रीण, मुलांची आई असं सगळं शिक्षिका, प्राध्यापक आणि स्वतः कथ्थक उत्तम करायच्या. मग त्यांच्या समवेत गप्पा चालू होत्या. अच्छा, आम्ही सगळे बसलेलो. माझ्या लक्षात आहे पिवळ्या दिव्याचा असा उजेड सगळा आणि आम्ही वाळूच्या एका ढिगाऱ्यावर सगळे बसलेलो, गप्पा चालू आहेत. त्यामध्ये बोलताना आमच्या मॅडम म्हणाल्या की त्या नाशिकच्या कॉलेजनी जे डान्स सादर केला त्यातली कोरिओग्राफी काय अप्रतिम होती आणि सायक्लोरामाचा वापर किती छान केलेला होता. आम्हाला तिकडं शाळेच्या दिवसापासून पडलेली खोड जीवाची, की जे समजलं नाही ते प्रामाणिकपणे सांगायचं की समजलेलं नाही. तर मी अशा वाळूच्या त्या उताराकडे बसलेलो होतो. मला मॅडम दिसत नव्हत्या स्वतः, असा मी थोडासा उताराकडे बसलेलो होतो. तर मॅडम जेव्हा म्हणाल्या की अमुक कॉलेजनी जो डान्स सादर केला, नाशिकचं कॉलेज होतं ते, त्यांनी जो डान्स सादर केला त्याची कोरिओग्राफी फारच अप्रतिम होती आणि त्यांनी जो सायक्लोरामाचा वापर केला तो तर फारच होता. मला वाटतं आजकालच्या पिढीला कोरिओग्राफी सगळ्यांनाच माहिती असतं. सगळ्याच टी व्हीवर कंबर लचकवत हलण्याचे कॉम्पिटिशन्स असतात आणि लहान लहान मुली नाचतात. मला आईबापांना काय विचार करतात मला कळत नाही, ती त्यांची मर्जी, पण वेगवेगळ्या तऱ्हेच्या. तर त्यामुळे कोरिओग्राफी हा शब्द आता तुमच्या पिढीला माहिती असतो, आमच्या नव्हता माहिती. त्यामुळे मी असा उतारावर तिकडे बसलेलो आणि आमच्या मॅडम म्हणल्या की नाशिकच्या त्या कॉलेजचं कोरिओग्राफी आणि सायक्लोरामाचा वापर किती छान होता. तर मी असा वाकलो आणि असा हात केला, म्हटलं मॅडम एक्सक्यूज मी, कोरिओग्राफी आणि सायक्लोरामा म्हणजे काय? पण आपल्याला जर माहिती नाही तर अज्ञान दडपायचं काही कारण नाही, कोणीही सर्वज्ञानी नाही. आपण तुम्ही विचार करा बरं का, की मनाला पडलेला प्रश्न आपण किती वेळा दाबून ठेवतो, विचारतच नाही. वर्गामध्ये सुद्धा आपल्याला वाटतं बाकीची मुलं हसतील, बाकीच्या कोणालाच ही शंका नाही आहे, मलाच एकट्याला. इंग्लिश शब्द वी ट्राय टू शव आवर इग्नरन्स अंडर द कार्पेट, की त्याचं गालीच्या खाली असं दडपून टाकल्याने काहीतरी बहुधा ते जाईल. चुकीचं आहे हे. खरं म्हणजे मनाला एखादा प्रश्न पडला आणि विचारायचं धाडस होत नाही आहे, हा जसा स्वभावाचा भाग आहे तसा मी म्हणतो एक प्रकारचा अहंकार पण येतो, इगो आडवा येतो, की मला हे माहिती नाही कसं काय सांगायचं. अरे पण तो खोटा इगो आहे, तुझ्या विकासाच्या आड येणारा आहे, काही संकोच करायचं कारण नाही. तर माझ्यात ते बांधलेलं होतं, आपोआपच होतं, मुद्दामय असंही नाही. त्यामुळे मी असा वाकलो, असा हात केला आणि म्हणलो मॅडम सायक्लोरामा आणि कोरिओग्राफी म्हणजे काय? आमच्या मॅडम पण सवाई होत्या, त्यांनी प्रश्न ऐकला आणि त्या ढिगाऱ्यावर बसलेल्या आमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना विचारला की हा अविनाशने हा प्रश्न विचारला, किती जणांना माहिती आहे सायक्लोरामा आणि कोरिओग्राफी म्हणजे काय? तर एकही काही बोललेच नाहीत, काही कोणालाच नव्हतं ना माहिती. मग मॅडम म्हणल्या मग विचारलं का नाही? म्हणजे मलाही जे नकळत कळलेलं आहे की आपल्याला एखादं नाही कळलं, कोणीही सर्वज्ञानी नाही आणि नाही एखाद वेळी मुद्दा कळला तर काम आहे फक्त की सर किंवा मॅडम मला हा मुद्दा कळला नाही. तसं सायक्लोरामा आणि कोरिओग्राफी. आता कोरिओग्राफी तुम्हाला माहिती असते, समूह नृत्य असेल तर त्यांच्या ज्या एकत्रित हालचाली. सायक्लोरामा म्हणजे स्टेजच्या दोन कोपऱ्यातनं 45 डिग्रीमध्ये लाईटचे दोन झोत सोडलेले असतात आणि ते जिथे बरोबर मध्ये मिळतात ना तिथे असं एक अत्यंत वेगळं गूढ वातावरण तयार होतं आणि त्यामध्ये जर माणूस उभा राहिला तर असे एकदम वेगळंच त्याचं जे मांडायचं असतं वेगळंच होतं. सहज जाता जाता सांगतोय, मधनं बरेच सिनेमे आणि त्यातली बरी गाणी ऐकायची जर ॲलर्जी नसेल तर खूप पूर्वीचा सिनेमा आहे, कलर आहे, रोटी कपडावर मकान.
सगळा सिनेमा पण पाहण्याची गरज नाही. आज घरी गेलात तर यूट्यूबला तुम्ही, मी सांगतोय त्या गाण्याची जरी तुम्ही कमांड दिलीत तर तुम्हाला ते गाणं पाहायला मिळेल. त्याच्यामध्ये दिग्दर्शक त्या सिनेमाचा मनोज कुमार आहे, लीड रोल पण त्यांनीच केला आहे. पण त्यांनी और नहीं बस और नहीं, गम के प्याले और नहीं असं गाणं आहे. सगळा चित्रपट सुशिक्षित बेरोजगारीच्या समस्येवर आधारित आहे आणि तरुणांच्या ह्या सुशिक्षित बेरोजगारीचा उपयोग राजकीय शक्ती किंवा गुन्हेगारी जगत कसं करून घेतं आणि मनानी मूळचे चांगले असलेले तरुण काही वेळा त्यांच्या नकळत त्यात कसे खेचले जातात आणि एकदा खेचले झाले की त्याच्यातनं बाहेर पडणं त्यांना कसं अशक्य असतं, असा 1970च्या दशकात आलेला सिनेमा. पण यामध्ये तो जो तरुण मुलगा आहे तो खरा आदर्शवादी आहे. त्याचे वडील स्वातंत्र्य सैनिक होते, वडील गेलेत आता, आईची तो काळजी घेतोय आणि पण त्याला नोकरी मिळत नाही. जाईल तिथे वशिलेबाजी आहे, करत करत एक दिवस येतो की आई आजारी आहे. मुलगा या नात्याने कर्तव्य की आईची काळजी घे, पण ह्याच्याकडे नोकरी नाही, पैसे पण नाहीत. आणि अशा वेळी जो सातत्याने त्याच्या मागे आहे एक अंडरवर्ल्डचा डॉन, तो सांगतो की हे एवढी ड्रगची खोकं आहे, हे इथून तिथे नेऊन पोचवलं असतं तुला 50,000. त्यावेळचे 50,000, त्यावेळचे 50,000 म्हणजे आत्ताचे 50 लाखासारखं आहे. त्यावेळी हा चित्रपटातला मूळचा आदर्शवादी तरुण स्वातंत्र्य सैनिक वडिलांचा मुलगा निर्णय करतो की आता आपल्यापाशी दुसरा काही मार्ग नाही, तर आता आपण हे करायचं. त्या वळणावरचं गाणं आहे हे, और नहीं बस और नहीं. फार सहन करून झालं, आता माझ्याच्याने होत नाही, गम के प्याले और नहीं असं करत. काव्य पण त्याचं अतिशय छान आहे, पण त्याच्यामध्ये केलेला सायक्लोरामाचा वापर. आणि इथे मी हे सगळं किस्सा सांगत काय सांगायचा प्रयत्न करतोय. एकदा जवळजवळ 38-40 वर्षांपूर्वी एकदा एका यूथ फेस्टिवलमध्ये हा शब्द मला कळला नव्हता म्हणून प्रश्न विचारला, उत्तर मिळालं, पक्क प्रत्येक डोक्यात बसतं. प्रोसेस ऑफ नॉलेज स्टार्ट्स विथ अ क्वेश्चन. एरवी मी आयझॅक न्यूटनच्या एका प्रसंगाची कधी गंमत पण करत असतो. वर्ष 1666 आहे आणि लंडनमध्ये कॉलराची साथ होती, म्हणून न्यूटन परिवार लंडनच्या जवळ एक गाव वुलथॉर्प म्हणून, आता ते लंडनमध्ये चालय, त्या वुलथॉर्प गावी यांची सफरचंदाची बाग होती, ॲपल ऑर्चर्ड. तिच्यामध्ये हा आयझॅक न्यूटन दुपारच्या वेळी एका झाडाला पाठ टेकून बसला होता. त्याच्यासमोर एक सफरचंदाचं फळ खाली पडलं. न्यूटनच्या डोक्यात विचार आला, खालीच का पडलं, वर का नाही गेलं. कधी कधी मी या मुद्द्याची गंमत करत असतो, पण लक्षात घ्या की त्याच्या डोक्यात आलेल्या त्या एका प्रश्नामध्ये फिजिक्सची पुढची 350 वर्षाची प्रगती आहे सगळी. कारण त्या एका प्रश्नातून ज्या उत्तराची शोधाची सुरुवात झाली म्हणजे प्रोसेस ऑफ नॉलेज, ते नेऊन पोचलं गुरुत्वाकर्षणाचा शोध. त्याचा फॉर्म्युला त्यांनी शोधला. आईन्स्टाईनला पुढे तो मान्य नव्हता, आईन्स्टाईननी कर्व्हेचर ऑफ स्पेस म्हणून सांगितलं. पण प्रोसेस ऑफ नॉलेज स्टार्ट्स विथ अ क्वेश्चन. मुद्दा सांगून झाला आहे, मला असं वाटतंय व्हाईट्स की कळलेलं पण आहे, तरीसुद्धा मी एक आणखीन किस्सा सांगायला तुम्हाला वेळ घेणार आहे. आम्हाला शाळेमध्ये, माझं सेंट्रल बोर्ड आहे शाळेचं, CBSE सेंट्रल बोर्ड, तिकडे आम्हाला HSCच्या वर्षी कॅल्क्युलस हा विषय कंपल्सरी होता. आता मुळात मला गणित आवडायचं, पण कॅल्क्युलस जसं चालू झालं तसं मला ते अवघड जायला लागलं. मला कळायला आधी की मला हे सगळं काय चाललंय, f(x) टेंड्स टू 0 किंवा 1 किंवा इन्फिनिटी. तर मन म्हणत होतं बरं मग असेल असं, बरं मग ते होतं. मग असे दांड्या येतात, त्याच्यामध्ये ABCD आणि इकडं EFG, त्याला डिटर्मिनंट्स म्हणायचं. बरं ते डिटर्मिनंटची बेरीज वजाबाकी भागाकार गुणाकार काही होत नाही. का होत नाही, शहाणपणा नाही करायचा. न्यूटन आणि लिबनिझ हे दोघं आहेत, त्यांनी हे तयार केली ही ब्रँच गणिताची, त्यांनी सांगितलं म्हणून. तर आम्हाला शिकवायला, कॅल्क्युलस हा विषय शिकवायला एक एकदम आदर्श शिक्षक सुदैवाने ते अजूनही आहेत आणि माझी अर्थातच ईश्वरापाशी प्रार्थना असतेच की ते 100 वर्ष राहावेत. आम्ही त्यांना वामनराव म्हणायचो. पूर्ण त्यांचं नाव वामन नारायण अभ्यंकर. आणि असा पांढरा शुभ्र धोतर, पांढरा शुभ्र कुर्ता, डोक्यावर गांधी टोपी, म्हणजे जुन्या जमान्यातले जे खरेखुरे व्रतस्थ शिक्षक असायचे ना, आपल्या वर्गातल्या एखाद्या मुलाला जर गणित विषय कळत नसेल तर ते पहाटे 5 वाजता त्याला घरी यायला सांगायचे. आणि आमचे अभि त्यांना वामनराव, आता निगडीच्या ज्ञानप्रबोधिनीमध्ये त्यांना भाऊ म्हणतात सगळे, तर आम्ही वामनराव म्हणायचो. ते घरी बोलवायचे आणि स्वतः 4 वाजता उठायचे, सकाळी ध्यानधारणा करायचे, बरोबर 5 वाजता वर्गामधल्या कच्च्या मुलांकरता 1 तास गणित शिकवायचे. पैसे नसायचे त्यांचे,
त्यांच्या मनातलं होतं की माझ्या वर्गातल्या सगळ्यांना गणित उत्तम आलं पाहिजे, ही शिक्षक म्हणून माझी जबाबदारी आहे. याचा अर्थ एखाद्याला जर येत नसेल तर समजावून सांगणं माझं काम आहे. म्हणून ते 5 वाजता बोलवायचे, नो पैसे, शिकवणी नाही असे. तर ते आता वामन नारायण अभ्यंकर त्यांचं नाव, आणि त्यावेळेला CBSEचे चेअरमन होते श्रीमन नारायण नावाचा दक्षिण भारतीय तमिळ माणूस. बरं, हे आमचे वामनराव शिक्षक म्हणून उत्तमच, पण मी गुंड होतो ना, त्याचं काय करायचं आहे. तर मी भयंकर तेव्हासुद्धा गुंड, टार्गट, नको ते प्रश्न विचारणारे, सारखे प्रश्न विचारणार, भंडावून सोडणारा. त्यामुळे अनेकदा वर्गात माझा हात वर आला की शिक्षकाच्या कपाळावर आठ्याच असायचा. आणि त्यातून वामनराव गोरे होते, गोरे पान होते, आणि चिडायचे, पण लवकर चिडायचे त्यावेळेला. तेही वयाने तरुण होते पण चिडायचे. तर त्यांच्या अशा स्टेजेस होत्या, त्या आम्ही मनामध्ये लक्षात घेतल्या होत्या की त्यांच्या स्टेजेस होत्या चिडण्याच्या, की असे ते काहीतरी थोडे चिडले तसा कुर्ता झटकायचे. कुर्ता झटकला की समजायचं की थोडे चिडले. बरं, टोपी काढायचे. आधी चेहरा तर लालबुंद व्हायचाच, म्हणजे वेगळं काही लागायचं नाही, चेहरा तर लालबुंद. तो लालबुंद होऊ नये, वर कुर्ता झटकला, आणखीन रागवले जास्तीचे. डोक्यावरची टोपी काढली, हातावर अशी आदळली, मग तर समजून चालायचे ते भयंकर संतापलेले आहेत आता. तर माझी कॅल्क्युलस शिकतानाची गाडी कशी बशी, डिटर्मिनंट, पुढे मॅट्रायसेस, आणि ते मॅट्रायसेस स्क्वेअर ब्रॅकेट. मी आत्ता कॅल्क्युलस हा विषय नाही शिकवतोय, मग इंटिग्रल कॅल्क्युलस आणि डिफरन्शियल कॅल्क्युलस नावाचं लफडं चालू होतं. तिथे माझी सहनशक्ती संपली. आधीचे काही तास झाले होते, ऐकून घेत होतो गप. आता राव ऐकून घेतो म्हणून काही शिकवताय राव तुम्ही. म्हणून हे डिफरन्शियल कॅल्क्युलस चालू केल्यावर मी हात वर केला. झालं, माझा हात वर दिसल्या क्षणी वामनरावांच्या कपाळावर आधी आठ्या की हे टार्गेट कार्ट काहीतरी विचारणार. उभं राहिलो आणि मी प्रश्न विचारला, सर कॅल्क्युलस कशासाठी शिकायचा. आता इथे फार तुम्हाला मी भोळा बनत सांगतोय की मूळचा प्रश्न इंग्लिशमध्ये होता, व्हाय शुड वी लर्न कॅल्क्युलस. पण मला मान्य आहे की माझा टोन व्हाय शुड वी लर्न कॅल्क्युलस नव्हता, माझा टोन व्हाय द हेल शुड वी लर्न कॅल्क्युलस, किंवा त्या हेलच्या जागी आणखी एक 4 लेटर वर्ड घाला, असा माझा बोचणारा, किंवा हे काय, हे भानगड काय, कशाला शिकायचं, असं काय करायचं शिकून. बरं, आता प्रश्न जरी हा विचारला तरी मनाची अपेक्षा होती, मनात आदर आहे, ते आजही आहे त्यांच्याबद्दल, आणि आमची अजूनही बाप लेकासारखं फार छान नातं आहे अजूनही. तर त्यांच्याबद्दलच्या आदरामुळे मनामध्ये भावना होती की वामनराव उत्तर देतील आपल्याला, काहीतरी कॅल्क्युलस, त्याचं महत्त्व काय वगैरे सगळं सांगतील. तर मी हात वर केला, ह्यांच्या कपाळावर आठी, पण प्रश्न हा काय अविनाश काय. मग उभा राहून म्हटलं व्हाय शुड वी लर्न कॅल्क्युलस. चेहरा लाल बुंद झाला, कुर्ता झटकला, डोक्यावरची टोपी काढली आणि अशी हातावर आदळली. आणि मला म्हणले, इथे वामन नारायण आणि दिल्लीमध्ये श्रीमन नारायण सांगतो म्हणून बस खाली. तोंडात बोळा कोंबल्यासारखा बसलो खाली, काय करणार, बसलो खाली. पण मनात प्रश्न होता, लक्षात घ्या, मनात प्रश्न होता. तर मग सुट्टीच्या दिवसांमध्ये खेळ खेळत असताना तिकडे एक इंजिनिअरिंगला असलेला सिनियर मित्र होता 3-4 वर्ष पुढे. त्याला आधी मी विचारलं की बाबा ते कॅल्क्युलसचं लफडं तुला काही समजलंय का, चेंज इन वाय विथ रिस्पेक्ट टू चेंज इन एक्स, हे लफडं काय तुला कळलं असेल तर मला जरा समजावून सांग. त्यांनी समजावून सांगायचाही प्रयत्न केला घराच्या गच्चीवर खेळत असताना, पण मला काय कळलं नाही. त्यावर तो मला म्हणला की असं करा अविनाश, बर्ट्रॉन रसेल या शास्त्रज्ञाचं ABC ऑफ रिलेटिव्हिटी नावाचं पुस्तक आहे, तर ते तू मिळवून वाच. मग आता टार्गटपणा हा नुसता निगेटिव्ह टार्गटपणा नव्हता, तो विवेकानंदांकडून शिकून मनाला प्रश्न पडला तर प्रश्नाचं उत्तर शोधण्याचे पण सगळे कष्ट स्वतःचे स्वतः घ्यायला पाहिजेत, हा करणारा टार्गटपणा होता. त्यामुळे मग मी त्यांनी एकदा नाव सांगितलं बर्ट्रॉन रसेलचं ABC ऑफ रिलेटिव्हिटी. मग मी लायब्ररीजमध्ये शोध घेत होतो, जुन्या बाजारामध्ये शोध घेत होतो, जुनी पुस्तकं रद्दीमध्ये विकायला असतात तिथे घेत होतो. एका दुकानाशी तर माझी ओळखच होती की त्याच्या रद्दीमध्ये पुस्तकं आली तर तो मला निरोप पाठवायचा, आणि मग मी ती पुस्तकं पाहून ठरवायचं यातलं मला कुठलं हवं आहे, ते 2-4 आण्याला, म्हणजे खूप कमी पैशामध्ये मिळायचं. असा त्याचा एक दिवशी निरोप आला. कव्हर फाटलेलं होतं, थेट पहिल्या पानावर पुस्तक चालू होतं, ते पान होतं, पण बर्ट्रॉन रसेलचं पुस्तक मला मिळालं. त्या पुस्तकाच्या पहिल्या पानावर बर्ट्रॉन रसेल सांगतोय की जगातली एकही गोष्ट स्थिर नाही, एकही गोष्ट स्थिर नाही, हे टेबलसुद्धा स्थिर नाही,
हा पेपर वेट माझा कागद उडून जाऊ नये म्हणून मी ठेवला आहे, पण तो असा इथे ठेवला आहे, तो स्थिर नाही. तो तिथे ग्लास आहे, त्या ग्लासमध्ये पाणी आहे, त्याच्यावर झाकण आहे, काहीच स्थिर नाही. मोबाईल आहे, जगामध्ये एकही गोष्ट स्थिर नाही असं तो सांगतो. पण एकमेकाच्या तुलनेत त्यांच्यातले बदल यांचे गुणोत्तर सांगता येतं. तर जगात एकही गोष्ट स्थिर नाही. पृथ्वी स्वतःभोवती फिरते, चंद्रसुद्धा स्वतःभोवती फिरतो, पण तो असा काही फिरतो की पृथ्वीच्या बाजूला त्याची कायम एकच बाजू येते. म्हणजे पृथ्वी आणि चंद्राच्या फिरण्याचं गुणोत्तर असं काही आहे की आपल्याला आपल्याकरता चंद्राची एक बाजू कायम मागचीच असते, ज्याच्यावर आपलं चांद्रयान-2 उतरणारे आता 7 सप्टेंबरला ते. आणि मग पृथ्वी अशा चंद्राला घेऊन सूर्याभोवती फिरते. बरं, म्हणजेच एकही गोष्ट स्थिर नाही आहे. ॲटम, त्याच्या गर्भामध्ये अणुगर्भ म्हणजे न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन आहे, तो पण स्थिर नाही आहे. त्याला स्पिन आहे 2.5, 2 असा फिरून 2.5 फेऱ्या आणि असा आहे, 2.5 फेऱ्या आणि असा आहे. असा प्रोटॉनला आहे. इलेक्ट्रॉन तर तो कण आहे की लाट, वेव्ह, याच्याविषयी शास्त्रज्ञांच्यामध्ये अनेक तऱ्हांची मत आहेत. मुद्दा हा आहे, एकही गोष्ट जगात स्थिर नाही. पण एकही गोष्ट जगात स्थिर नाही म्हणून काय, हा जो चंद्र जिथे कुठे असतो तो अचानक म्हणला मी जरा मंगळाला भेटून येतो. पृथ्वी तुला मी बोर झालो, आता जरा मंगळाबाईकडे जाऊन येतो. ऐसा नाही होता है. जगातल्या कुठल्याही 2 गोष्टी स्थिर नाहीत, पण त्यांच्यातले बदल यांचं गुणोत्तर ते आहे चेंज इन वाय विथ रिस्पेक्ट टू चेंज इन एक्स. इथे वाय म्हणजे पृथ्वी, एक्स म्हणजे सूर्य किंवा कुठलाही ग्रहतारा किंवा चंद्रसुद्धा असेल. फाट दिशी पहिल्या पानावर किल्ली लागली आणि मोठं कपाटच उघडलं. मला तर वाटतं आत्ता ज्यांनी हा किस्सासुद्धा मनापासून नीट ऐकला त्यांनासुद्धा कळलेलं असेल की कॅल्क्युलस कळलंच ना मला. म्हणजे या एका किस्स्यात मी काय काय सगळं सांगितलं तुम्हाला. मनाला प्रश्न पडणे, तो प्रश्न विचारता येणे, त्याची दिलेली उत्तरं कळली नाहीत तर ती उत्तरं स्वतःहून शोधण्याची प्रोसेस काय, तिच्यामध्ये मग वाचन आलं, मग आता ह्या नोट्स पण आल्या, मग आता ते बर्ट्रांड रसेलचं आता 40 वर्षापूर्वी मी वाचलेलं पुस्तक अजूनही माझ्या संग्रहामध्ये आहे. तेव्हा अभ्यासाची सर्व कौशल्य त्याच्यामध्ये येतं चर्चा करण्याचं कौशल्य, चर्चा, डिस्कशन स्किल्स, डिस्कशन, चर्चासुद्धा करण्याचं कौशल्य. म्हणजे 2 किंवा त्यापेक्षा जास्ती जण, म्हणजे दरवेळी फक्त मी प्रश्न विचारला आणि त्यावर त्यांनी उत्तर दिलं असं असत नाही. ज्ञानाच्या प्रक्रियेमध्ये त्या एका प्रश्नावरनं कदाचित पुढचं एखादं मत ते बोलून दाखवलं, मग त्यावर तो जो ज्ञानी व्यक्ती आहे त्यांनी काही सांगितलं. म्हणजे 2 किंवा त्याहून जास्त, कधी असा समूह, कधी वर्गामध्ये सुद्धा, कधी कधी मी पण तास घेताना सांगतो अत्यंत गुंतागुंतीचे प्रश्न, तर त्याच्यावर असं सरळ व्याख्यान द्यायच्या ऐवजी तास जेव्हा असतो तर आता उदाहरणार्थ राखीव जागांचा प्रश्न आणि सगळी राखीव जागांच्या मागची गुंतागुंत, तर यावर सरळ व्याख्यान न देता मी सांगतो ओके, जो तो आपापलं मत मांडा. आणि त्याच्यावर आधीमध्ये मी काही बोलतच नाही. एकाने एक मांडलं तर दुसरा हातवर करतो, तो त्याच्यावर काही. मग हे चर्चा करण्याचं कौशल्य आहे. चर्चा करण्याच्या कौशल्यात श्रवण कौशल्य पण येतं की म्हणजे अरे आधी दुसऱ्याचं ऐक नीट. काही वेळा तुम्ही जर टी व्हीवरच्या चर्चा पाहत असाल, कोणीच कोणाचं काहीच ऐकत नसतं आणि सगळेच जण एका वेळी ओरडत असतात, आपल्याला फक्त आरडाओरडा ऐकू येत असतो. याला चर्चा म्हणत नाहीत. मग एका वेळी एकाने बोलावं, तो बोलत असताना बाकीचे ऐका. त्या बोलणाऱ्याने कायम लक्षात ठेवावं की तू बोलणारा एकटा नाही आहेस, त्यामुळे तुझा मुद्दा जो आहे तो असा थोडक्यात सांग ना, बाकीच्यांनाही त्याच्यावर काय म्हणायचं ते म्हणू देत. पण मग चर्चा करण्याच्या कौशल्यात जशी श्रवण कौशल्य आहेत तशी चर्चा करण्यात सुद्धा नोट्स आहेत. नोट्स आहेत की हा मुद्दा काही वेळा टी व्हीवरच्या चर्चेत मी असतो तिथे जर तुम्ही पाहिलेलं असेल आणि दखल घेतलेली असेल तर मी पण सगळ्यांचं ऐकत असेन, परामर्श घेतो. मला जेव्हा केव्हा बोलण्याच्या शिस्तीनुसार माझी टर्न येईल बोलण्याची, तर तिथे मी कागदावर मुद्दे नोंदवून ठेवलेले असतात की हे आधीचे हे बोलले, ह्याच्यावर मला जे काही त्याच्यावर म्हणायचं हे असं म्हण. तेव्हा नेमकेपणाने मुद्देसूदपणे आपलं म्हणणं मांडता येणे हे त्या चर्चेचं कौशल्य आहे. हिचा पुढे उपयोग UPSC MPSCचे इंटरव्ह्यू किंवा कोणाला जर डिफेन्समध्ये करिअर करायचं असेल तर जे SSBची परीक्षा होते तिथे तर ग्रुप डिस्कशन असतात, तिथे तर 20 जणांना एकत्र बसवूनच्या चर्चा होतात. अभ्यासामध्ये हे चर्चा करण्याचं कौशल्य हा सुद्धा येतं. असा अभ्यास कौशल्य हा विषय भले भरपूर चालू राहील, 8 वाजेपर्यंतही चालू राहील, पण मी विचारपूर्वक आजचा भाग 2 म्हणजे कार्यसंस्कृती या विषयाकडे वळतो.
कार्यसंस्कृती म्हणजे 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 त्याचा इंग्लिश शब्द आहे वर्क कल्चर. कोणतीही दोन माणसं एकत्र येतात, दोन किंवा त्यापेक्षा जास्त, त्यांच्या त्या एकत्र येण्यातून आपोआप जगण्या वागण्या बोलण्याचे काही नियम तयार होतात. कोणी बसून ते तयार करत नाही, पण होतात तयार नियम. त्याला म्हणतात संस्कृती. इतकी साधी बेसची सोपी व्याख्या सांगते. मुळात संस्कृतीचीच दोन किंवा त्यापेक्षा जास्ती माणसं एकत्र येतात, एकमेकाशी बोलतात, वावरतात, राहतात, करतात. त्यांच्या त्या एकत्र येणे वावरणे ह्याच्यातूनच आपोआप काही नॉर्म, इंग्लिश शब्द नॉर्म्स तयार होतात. कसं जगायचं, वागायचं, बोलायचं हे सगळे आपोआप तयार होतात. याला म्हणतात संस्कृती. उदाहरणार्थ, समजा दोन मित्र, दोन मैत्रिणी, एक मित्र एक मैत्रीण, कोणी दोन माणसं भेटली, काहीतरी एकमेकाशी बोलली आणि ठरलं की उद्या 6 वाजता आपण इथे भेटूयात बरं का. तर असं कुठे लिखित कायदा आहे का असा कुठे की जर उद्या 6 वाजता इथे भेटूयात म्हणलं तर आलंच पाहिजे, भेटलंच पाहिजे? हे मानवी जीवनातलं गृहीत आहे. म्हणून त्याला संस्कृती म्हणतात. की अरे आपलं झालं ना बोलणं, तर उद्या 6, तर चाणक्य मंडलची तर व्याख्या 6 म्हणजे 5:55 आणि मन बुद्धी कागद आणि पेन सहित आपण इथे असणे. तेव्हा दोन माणसं भेटतात आणि एकमेकाशी काही वादा करतात. हां, तर अरे तो केला याचा अर्थ तो पाळायचा आहे, त्याला संस्कृती म्हणतात. आणि मग कार्यसंस्कृती म्हणजे दोन आणि त्यापेक्षा जास्त, एकटासुद्धा माणूस त्यांनी काही काम करायचं ठरवलं तर ते काम करण्याच्या संदर्भातले काही नियम किंवा संकेत म्हणजे कार्यसंस्कृती, वर्क कल्चर. शब्दामध्ये सांगायला तर काही फार अवघड नाहीच आहे. उदाहरणार्थ वेळ पाळणे. आता मी तुम्हाला कार्यसंस्कृतीचे घटक, फॅक्टर, कार्यसंस्कृती म्हणजे काय, वेळ पाळणे. ओके, दिलेला शब्द पाळणे. ज्याकरता हे दोन मित्रांचं उदाहरण मी सांगितलं की दोन मित्र भेटले आणि त्यांचं आपसात ठरलं उद्या इतक्या वाजता भेटू. तर अरे ठरलं ना, याचा अर्थ तो पाळला पाहिजे. एखादं काम मी म्हणालो मी करतो, तर आता म्हणालो ना एकदा तर पाळणे, याचा अर्थ आहे दिलेला शब्द पाळणे. ही कार्यसंस्कृती आहे. करतो म्हटलं तर करणे. ओके, इथे कार्यसंस्कृती संपत नाही. करायचं तर उत्तमच करणे, भंकस नाही. थर्ड रेट काहीतरी करतोय त्याला पाट्या टाकणे म्हणतात. की बेकार काम करून ठेवलेलं आहे, पाट्या टाकल्यात, ते चांगलं काम, मग त्याला कार्यसंस्कृतीचा अभाव असं म्हणायला लागेल. पण करतो म्हणलं तर करणे, दिलेला शब्द पाळणे. हां, मग ते काम करण्याची काही शिस्त असते. दरवेळी ते असं लिहिलेलं नसतं की त्याच्या. आत्ता तुम्ही उदाहरणार्थ आपण हे असे बसलोत, एक म्हणजे कोणी सांगितलं का असे बसा असायचे, पण बसलो. आपल्याला ही साधी आहे की हे जर काम करायचं असेल तर सर समोरनं बोलणार आहेत, त्यामुळे असं बसायला पाहिजे. आणि मी गंमतच केली, जाता जाता टप्पू मारावा तसा. कारण एक मुलगा तंगड्या अशा वर घेऊन बसला होता आणि शिवाय बुडावर असा डोलत होता. कारण तंगड्या वर केल्यावर बुडाचा जो अँगल आहे तो पाहता असं डोलणंच होणार आहे, दुसरं काय होणार आहे. आणि बरं तो बिचारा नोट्सच घेत नव्हता. म्हणजे मला दिसतं एवढं बोलणं झालं तरी त्याला काय आता सुधारल्यासारखा वागतोय. आता मी काय त्याला काय रागवलो का त्याला? पण हे जर चालू असेल तर असं बसत नाहीत. काही वेळा तुम्ही काही वेळा पाहिलं असेल, मला कल्पना नाही आहे, माझे सार्वजनिक कार्यक्रमही खूप होतात. त्याच्यात पहिल्या रांगेत बसलेल्याच्या दुर्दैवाने कोणतरी वायझेड पहिल्या रांगेत बसलेला असतो आणि अशा तंगड्या फाकलेल्या असतात. अच्छा, मी ते सगळं तुम्हाला अरे म्हणजे मी त्याला वायझेड म्हणतो. तुला अक्कल नाही का की तुला सभेमध्ये आपण बसलोत, सार्वजनिक जागी बसलोत आणि तिकडं पडदा होता ते बरं आहे, असे तंगड्या पसरून बसलेले असतात. मी त्याला नाव दिलं विश्वरूप दर्शन. मूर्ख माणूस, तुला अक्कल नाहीये की कसं बसलं पाहिजे. तिथे सांगावं लागतं. कुठे नियम असतो का पाठीचा कणा सरळ पाहिजे, नीट बैस, बसण्याचे काही मॅनर्स आहेत त्याच्यात. यालाच संस्कृती म्हणतात. मग
की जी कोणी अशी लिखित आदेश दिलाय आणि तरच पाळायची असं नाही, पण आपोआप आपली टीम्स आता गेल्या, आजच्या रात्रीपर्यंत ते ह्याला पोचतील सुद्धा, अनुक्रमे सांगली आणि कोल्हापूर. आणि ते शहरात काम करणार नाहीत, शहरात भरपूर मदत आहे. जिकडे गावाकडे दूरस्थ लांब खेडेगावं अशा ठिकाणी ते जाऊन मदत करणार आहेत. मग आता एकदा ठरलं ना सगळ्यांनी जाऊन काम करायचं, मग काही वेगळा नियम करायला पाहिजे का, कुठे सांगायला पाहिजे का त्याला? याला वर्क कल्चर म्हणतात. म्हणजे त्याच्याबरोबरची शिस्त पण येते, शिस्त पाळणे, आपणहून पाळणे ही वर्क कल्चर आहे. वर्क कल्चरमधला आणखी एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे तो उत्तरदायित्वाची जाणीव. इंग्लिश शब्द आहे सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी, की मी हे काम पत्करलेलं आहे तर मी ते उत्तमच करीन आणि त्या कामाचं जे काय होईल त्याची जबाबदारी मी स्वीकारेन. उत्तरदायित्वाची संकल्पना. उलट लीडर, चांगला नेता कोणाला म्हणायचं, तर काम यशस्वी झालं तर त्या यशाचं श्रेय जो आपल्या सहकाऱ्यांना देतो, पण जर नाही यशस्वी झालं तर जबाबदारी पत्करण्याचे गट्स ज्याच्यामध्ये असतात त्याला चांगला नेता म्हणतात. वर्क कल्चरचा भाग येतोच की आपल्यामधले नेतृत्व गुण ओळखून घेतलेली जबाबदारी आपण पार पडतो. म्हणजेच वर्क कल्चरमध्ये टीमवर्क येतं. टीमवर्क. फार कमी वेळा किंवा जागा अशा आहेत की जिथे व्यक्ती एकटी काम करते आहे. जास्त करून वेळा असेल तर अगदी अभ्यासासकट आहे सगळं. चाणक्यातली कुठली ॲक्टिव्हिटी असो, आपले तास असो, हे सगळे कोऑर्डिनेटर्स आणि कार्यकर्ता म्हणून ज्यांनी जबाबदाऱ्या घेतल्या त्यांच्यासकट तुम्ही सगळंच टीमवर्क आहे आपलं सगळ्यांचं मिळून. ते टीमवर्क, मग टीमवर्कसाठी संघ भावना असावी लागते. मग आहे उत्तरदायित्वाची जाणीव. त्याच्या पुढची मी संकल्पना सांगतोय, त्याला म्हणतात रिलायबिलिटी इंडेक्स. विश्वासार्हतेचा निर्देशांक. थोडा अवघड वाटतो शब्द, पण अर्थ एकदम सोपा आहे. रिलायबिलिटी इंडेक्स, विश्वासार्हतेचा निर्देशांक. अर्थ खरं म्हणजे एकदम सोपा आहे की एखादा माणूस मी अमुक काम करतो म्हटला, तर अरे हा म्हणलाय ना करतो, याचा अर्थ तो करणारच आणि करेल तर चांगलं करणारच, असा विश्वास किती वाटतो, याला म्हणायचं विश्वासार्हतेचा निर्देशांक. याला म्हणायचं. अमुक एखादं विधान अमुक एखाद्या व्यक्तीने केलं बाबा, तर तुम्ही कधी त्या व्यक्तीशी सहमत असाल नसाल, तुम्हाला त्या व्यक्तीचं मत पटेल न पटेल, पण एवढा तर एक विश्वास मनात आहे की हा बाबा उथळपणाने बोलत नाही, त्याच्या मागे अभ्यास असतो, नाही जरी पटलं तरी आदरपूर्वक काय म्हणतो याचे, हा विश्वासार्हतेचा रिलायबिलिटी इंडेक्स. म्हणजे तो विधान केलं किंवा एखादं काम करतो म्हटला तर हा काम करतो म्हणलाय ना ह्याचा तर होणार, आणि होणार म्हणजे ते उत्तमच होणार, ते काहीतरी असा भरोसा वाटणे म्हणजे रिलायबिलिटी इंडेक्स. दुर्दैवाने तुम्ही असंही पाहत असाल की काही माणसांनी अशी प्रतिमा कमावलेली असते, कानफाट्या. म्हणजे हा करतो ना, कधी करतो, उद्या करतो, ते उद्या कधी उजाडतच नाही आणि याच्या गावी पण नसतं आपण करतो म्हणला, तर मग ती कार्यसंस्कृतीचा अभाव आहे. असा रिलायबिलिटी इंडेक्स आहे. मी तुम्हाला चांगलं काम करणारा कोण याचे आता 2-3 प्रकार सांगतो. एक माणसाची वर्गवारी आहे त्या बाबतीत. मॅनेजर, त्याच्या काही पायऱ्यावर एक्झिक्युटिव्ह आणि त्याच्या काही पायऱ्या सगळ्यात वर लीडर येतो. मॅनेजर, एक्झिक्युटिव्ह, लीडर. आपण ज्यांनी त्यांनी स्वच्या ओळखीमध्ये स्वतःला विचारायचं की बेसिकली आणि नॉर्मली आपण ह्याच्यात कशात येतो. आता फरक काय आहे? मॅनेजर सांगितलेलं काम करतो, त्याला एक काम सांगितलं तेवढं तो करतो. त्याला सांगितलं दुधाचं भांडं इथून उचलून गॅसवर ठेव, तो तिथून उचलतो गॅसवर ठेवतो. तो म्हणतो मला सांगितलं होतं का उतू जाऊ देऊ नका, मला सांगितलं होतं हे भांडं इथून उचल आणि इथे ठेव. तो मॅनेजर. एक्झिक्युटिव्ह काय सांगायचं ते ठरवतो. म्हणजे त्याला व्यापक कामाचा आवाका असतो की हे काम झालं पाहिजे, त्याच्यासाठी तू असं असं काम कर, तू अमुक काम कर, मग तो मॅनेजर आहे. पण एक्झिक्युटिव्ह कामच ठरवतो आणि त्याची दिशा देतो, पण लीडर ध्येय ठरवतो. लीडरची कामं का नेता कोणाला म्हणायचं, तो ध्येय ठरवतो. ते ध्येय गाठण्यासाठी ही कामं करायची आहेत, तो ध्येय ठरवतो. लीडरचं काम आहे तो मोटिवेट करतो. खरं म्हणजे नेतृत्वाचं तर सगळ्यात महत्त्वाचं गमक लक्षण आहे कॅपॅसिटी टू इन्स्पायर पीपल, कॅपॅसिटी टू मोटिवेट पीपल, की तो इन्स्पायर करतो. तो
हे 83 साली आपण जिंकलेला वर्ल्ड कप, त्याच्यामध्ये भारताची आधी बॅटिंग संपली होती. त्यावेळचा वर्ल्ड कप 60 ओव्हरचा असायचा आणि आपला ऑल आऊट 173 झाला होता आणि आपण पूर्ण 60 ओव्हर पण खेळलो नव्हतो. आणि वेस्ट इंडिजच्या ज्या टीमशी गाठ होती ती क्रिकेटच्या इतिहासातली दी बेस्ट आजपर्यंत कागदावरची दी बेस्ट टीम. तर त्यामुळे आधी आपली बॅटिंग संपली. आता वेस्ट इंडिजचे ओपनिंगला येणारे गॉर्डन ग्रीनिच आणि रॉय फ्रेडरिक्स नावाचे बॅट्समन ते पॅड बांधत असतात आणि मधला वेळ होता. भारताच्या ड्रेसिंग रूममध्ये सन्नाटा होता पसरलेला, सगळे असे उदास बसलेले की आता काय, आता मैदानात जायचं, हारणारच होतं पण. आणि एवढ्यातच गौरव वाटत होता की आपण फायनलपर्यंत पोचलो. ते पोचतानाही ऑस्ट्रेलियाला हरवलं, इंग्लंडला हरवलं. त्यावेळच्या टॉपच्या टीम होत्या. त्यामुळे टीमचं एक प्रकारची भावना होती की काय झालं, एवढं बास झालंय की. त्याच्यात कपिल देव आला आणि सगळ्यांना म्हणाला की आपल्याला गमावण्याजोगं काही नाहीच आहे, काय फार तर फार होणार आहे, पण आपण जाऊयात अँड लेट अस डू आवर बेस्ट. आपण जाऊ तिथे आणि आपला उत्तम खेळ दाखवू. बस जी सगळी टीम पेटून उठली. घरी गेल्यानंतर तुम्हाला ती मॅच यूट्यूबवर पाहायला मिळेल, कधी पहा तुम्ही. पहिल्या बॉलला विकेट आहे. बलविंदर सिंग संधू म्हणून बॉलर, ज्याच्याबरोबर पुढे मला खेळण्याची संधी मिळाली, त्याचा स्विंग व्हायचा बॉल खूप छान. आणि हा गॉर्डन ग्रीनिच 6 फूट 4 इंच उंच, काळा कभिन्न, त्याच्या हातातली बॅट म्हणजे गदेसारखी वाटायची आणि अंगामध्ये ताकद, राक्षसी रानटी रेड्यासारखीच ताकद. ग्रीनिजनी म्हणजे असं फक्त टॉक असा जरी केला समोर 6 जायचे. त्या गॉर्डन ग्रीनिजला पहिला बॉल, ओव्हरचा पहिला बॉल, बलविंदर सिंग संधू त्याला वाटलं बाहेर जातोय म्हणून गॉर्डन ग्रीनिज असा फ्रंट फुटवर जातो आणि बॅटवर करतो. हवेमध्ये तो बॉल वळून काणकं लेग स्टंप घेऊन गेला. पहिल्या बॉलला विकेट आहे आणि भारताची हे चालू झाली. म्हणजे लीडर काय करतो, लीडर इन्स्पायर करतो. शिवाय लीडर प्लॅन पण करतो. नुसताच इन्स्पायर म्हणजे भाषणं नसतात ती, नियोजन करणे हे लीडरचं काम आहे. टीम आणि टीममधल्या कोणाकडे काय जबाबदारी सोपवूयात आणि मग सगळ्यांच्या एकत्र कामामधून आपलं अंतिम उद्दिष्ट गाठलं जाईल, हे सगळं लीडर करतो. माझं म्हणणं आहे, तुम्ही स्वतःच्या मनाशी विचार करून पहा की एक माणूस म्हणून आपण मॅनेजर आहोत का, एक्झिक्युटिव्ह आहोत का, लीडर आहोत. आणि आज काही असलात तरी जो मनाशी ठरवेल की आपल्याला आज मॅनेजर असलो तर मी स्वतःला घडवीन, शिकीन, पण एक्झिक्युटिव्ह होईन. ज्यांना ज्यांना प्रशासनात जायचं आहे ते सगळे लक्षात ठेवा की तुम्ही प्रशासनात UPSC MPSC देऊन जायचं जर म्हणलात, याचा अर्थ तुम्ही लीडरशिपच मागतात. तो तिथे नेतृत्वाचा रोल आहे आणि त्याला म्हणतात अपॉइंटेड लीडरशिप, की नेमलेली आहे. तुम्ही एक परीक्षा दिली, तिच्यामध्ये अमुक एक स्कोअर केला म्हणून आता तुम्हाला नेमलं गेलं आहे असिस्टंट कलेक्टर. तुमच्या हाताखाली 100-150 माणसं आहेत आणि ते स्वाध्याय कौशल्य सांगताना मी सांगितलेलं होतं हे सगळं. तेव्हा आपल्याला सगळ्यांनाच व्हायचं आहे लीडर, पण मग लीडर व्हायला या सगळे गुणवैशिष्ट्य लागतात. त्यातलं आणखी एक सांगतो, कोणाही माणसाचे पण 3 प्रकार सांगतोय मी. सगळ्यात वाईट प्रकार आहे ज्याला सांगूनही कळत नाही. वाईट प्रकार, एखादं काम, एखादा मुद्दा, वाग कसा, बोल कसा, उठ कसा, बस कसा, बाबा रे ही संस्कृती आहे आणि आपण सगळं मिळून असं सांगूनही कळतच नाही. काम, एखादी जबाबदारी त्याला सांगूनही कळत नाही. त्याला कितीही जरी सांगितलं अमुक तरी तो काहीतरी करतो चूक. हे सगळ्यात बेकार आहे. त्याच्यावर मध्यम काय, ज्याला सांगून कळतं, सांगावं लागतं त्याला पण सांगून कळतं. आता तुमच्या लक्षात येईल की सगळ्यात मग उत्तम आहे ज्याला न सांगता कळतं, परिस्थितीवरनं कळतं. सांगली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अभूतपूर्व पूर आलेला आहे म्हटल्यावर आपल्या मयूरदादांनी आपणहून मला फोन केला की सर आपण सांगली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काही करूयात का काम. आणि तो फोन करण्यापूर्वी त्याने आधी होमवर्क केला होता की करायचं झालं तर काय काय करता येईल, त्या दृष्टीने टीम्स काय लागतील. मयूरला कोण, मी सांगायला गेलो होतो का. मग त्याचा अर्थ झाला ज्याला न सांगता कळतं. पुन्हा स्वतःशी विचार करा कार्यसंस्कृतीच्या बाबतीत की व्यक्तिशः आपण ह्या तीनातले कशात येतो. नॉर्मली आलटून पालटून प्रत्येकच जण कधीतरी ह्याच्यातले येतो, पण मला सांगूनही कळतच नाही. अशात मी आहे का नाही, मला सांगावं लागतं, पण एकदा जर सांगितलं तर मला कळतं, एवढं तर आहे. का न सांगता कळतं आणि त्यानुसार मी टीमवर्क म्हणजेच लीडरशिपची कौशल्य आहेत, म्हणजेच त्याच्यात प्लॅनिंग आलं, प्रेरणा आलं, हे सगळं. तेव्हा कार्यसंस्कृती म्हणजे काम करतो म्हणला तर करणे,
करणे तर उत्तमच करणे, आणि असा तुमच्याविषयीचा भरवसा तुमच्या बरोबरचे, तुमच्या भोवतीचे, उद्या शासनात गेल्यानंतर तुमच्या हाताखालचे, तुमचे वरिष्ठ सगळ्यांच्याच मनात भरवसा की आता अमुक जबाबदारी ह्याच्यावर ना, म्हणजे ती होणारच आहे. मेट्रोचं काम श्रीधरन साहेब करतो म्हटले ना, तर ते मेट्रो होणार, आणि होणार म्हणजे ती मेट्रो जागतिक दर्जाचीच होणार. अशी श्रीधरन साहेबांनी दिल्लीतली करून दाखवली. मुंबईचे मार्गदर्शक आहेत, पुण्याच्या मेट्रोमध्ये सुद्धा ते. तसं आता वयाच्या 80च्या पुढचे माणूस, पण त्यांनी त्यांच्या कामाच्या क्षेत्रात मिळवलेली उत्तमता आणि प्रतिभा आणि केलेलं काम अशा तऱ्हेने की त्यांच्याविषयीचा भरवसा तयार केला आहे. तसा आपल्याविषयीचा भरवसा. हाती घेतलेलं कोणतंही काम करण्याचे 4 टप्पे सांगतो आता मी तुम्हाला. ते कार्यसंस्कृतीचा भाग आहे की हाती कोणतंही काम घेतलं तर ते काम चांगलं कसं करायचं याचे 4 कॉमन टप्पे. कॉमन काम कुठलंही असू द्या. हां, पहिल्या टप्प्याचं नाव आहे टेक द ऑर्डर. टेक द ऑर्डर, आदेश घेणे. विचार करत ऐकत असाल आत्ता तर तुम्हाला वाटेल की आदेश घेणे म्हणजे कोणीतरी आपल्याला आदेश देतो. हां, दरवेळी कोणीतरी देतो अशा भ्रमात नका राहू. वरिष्ठ ठीक आहे, कोणी कुठेही झाला तरी त्याला आदेश देणारा कोणी ना कोणीतरी असतोच. हां, पण त्या भ्रमात नका राहू. परिस्थितीकडनं आदेश ज्याला घेता येतो, म्हणजे प्राप्त परिस्थितीत काय केलं पाहिजे हा पण टेक द ऑर्डर. सांगली कोल्हापूरमध्ये असा मोठा पूर आला आहे, तर मयूरला मी आदेश नाही दिला, परिस्थितीने दिला, काळाने दिला. काळाचा हुकूम त्याला कळला आणि कळलं की आपण जाऊन तिथे काहीतरी आपल्या परीने काम करूयात. टेक द ऑर्डर. तर ऑर्डर ही घेतली जाते कधी व्यक्तीकडून, पण त्यापेक्षा महत्त्वाची आणि आपला एक अधिकारी म्हणून चांगला स्तर आहे ज्याला परिस्थितीकडून घेतलेली ऑर्डर कळते. प्राप्त परिस्थितीत नेमकं काय केलं पाहिजे. पहिली पाऊल आहे, पहिली स्टेप टेक द ऑर्डर. हां, दुसरी स्टेप आहे अंडरस्टँड द ऑर्डर. तो आदेश समजावून घ्या. अंडरस्टँड द ऑर्डर. नाही तर घोळ होतो. सांगितलं एक, ऐकलं दुसरंच, केलं तिसरंच, सगळ्यामधनं राडा, हे सगळं आपण पाहतच असतो. आणि मग चर्चा चालू होतात, ह्याला जबाबदार कोण. आपल्या देशामध्ये कोणी कधी कशाला काही जबाबदारच नसतं. मला वाटलं नावाचा खेळ आहे, तर तसं नाही. म्हणून स्टेप नंबर 2 आहे अंडरस्टँड द ऑर्डर, की काय नेमकं करायचं आहे. एकदा बोला तोंडाने किंवा लिखित किंवा सांगा की ओके मी ऑर्डर घेतली, हेच करायचं ना. अंडरस्टँड द ऑर्डर. ठीक आहे. तिसरा टप्पा आहे एक्झिक्यूट. आता करा, ते काम करा. एक्झिक्यूट द ऑर्डर. ठरलेली जी ऑर्डर आहे ती आता मला समजली, आता ती करा. एक्झिक्यूट द ऑर्डर. पुन्हा विचार करत ऐकताय, त्यांना वाटेल झालं की आपलं झालं की काम. टेक द ऑर्डर, ओके कळलं मला, ती ऑर्डर काय आहे समजून घे. अंडरस्टँड द ऑर्डर आणि एक्झिक्यूट द ऑर्डर. हां, इथेच तर कामाची एक फार मोठी गोची आहे. एक्झिक्यूट द ऑर्डरपाशी संपत नाही. चौथी पायरी आहे रिपोर्ट बॅक. रिपोर्ट बॅक म्हणजे माझ्यावर सोपवलेली जबाबदारी अशी मी केली, असं आता ज्यांनी कोणी ती जबाबदारी सोपवली त्याच्यावर असेल किंवा हे सांगा, तिथे ते काम पूर्ण होतं. आपल्या देशामध्ये तुम्ही राडे पाहत असाल, एखाद्याला एखादं काम सांगावं, पुढे काय ऐकूच येत नाही. पुढे अरे तुला ते काम सांगितलं त्याचं काय झालं. हां, काही वेळा उत्तर येतं नाही ते काम झालं नाही आहे म्हणून मी काही सांगितलं नाही. तर काही वेळा येतं केलं की, मग आता काम केल्यावर सांगायचं काय म्हणून नाही सांगितलं. दोन्ही मिळून राडाच. पण चांगलं काम करण्याचे हे 4 टप्पे. टेक द ऑर्डर, अंडरस्टँड द ऑर्डर, एक्झिक्यूट द ऑर्डर आणि फायनली रिपोर्ट बॅक. केल्याची किंवा न केल्याची जे काही कामाची स्थिती आहे ती लक्षात घेऊन आता फायनली मागे ते सांग. आजच्या संध्याकाळ करताचा शेवटचा मुद्दा आहे निर्णयाची प्रक्रिया. मला वाटतं UPSCच्या मुलांना किंवा MPSC सुद्धा एवढं तर लक्षात येत असेल की गेला आता जवळजवळ 40 मिनटं जो चालू आहे हा थेट CSAT आणि UPSC देणाऱ्यांकरता मुख्य परीक्षेतला GS4 एथिक्स, इंटिग्रिटी, ॲप्टिट्यूड याचे येत आहेत. त्यातला तूर्त आजच्या संध्याकाळ करताचा मी शेवटचा मुद्दा, आणि मग आपल्याला समान सुरात संथ लयीमध्ये अर्थाकडे लक्ष देत
2 ओळींच्या मधला एक नॉर्मल श्वास आणि घिसाडघाई न करता, तिसऱ्या आणि चौथ्या ओळीला घिसाडघाई न करता आणि शब्दांचे उच्चार स्वतंत्र कळतील अशी छान प्रार्थना करायची आहे आणि अंगी कार्यसंस्कृती बाणवण्याकरता आपल्याला निघायचं आहे. शेवटचा आजचा मुद्दा आहे निर्णय प्रक्रिया, डिसिजन मेकिंग प्रोसेस. कोणीही व्यक्ती किंवा टीम एकत्र काम करत असताना पावला पावलाला निर्णय घ्यायचे असतात. हे पण एक कौशल्य आहे. अंगी चांगली कार्यसंस्कृती बाणवण्याचं म्हणजेच उद्याचा एक उत्तम आणि प्रतिभावंत असा आपल्या क्षेत्रातला प्रभावी बनण्याचं निर्णय घेता येणे आणि ती प्रक्रिया समजायला पाहिजे. त्याची तूर्त अगदी काही सोपी साधी सूत्र सांगतोय. पहिलं काम आहे, जोपर्यंत निर्णय घेतला जातोय एकतर सगळ्यांना विश्वासात घ्या, हे सूत्र आहे. सगळ्यांना विश्वासात घ्या. एकटे तुम्ही काही फटाकन निर्णय घेऊन टाकला आणि सगळ्यांना सांगता आता हा करायचा आहे बरं का, तर अपवादात्मक परिस्थिती असेल, घाई असेल किंवा कुठली तरी आणीबाणी म्हणजे अवघड परिस्थिती आहे आणि इथे चर्चा करत बसायला वेळ नाही, तिथे बरोबर तेही चांगल्या नेत्याला जमलं पाहिजे. पण नॉर्मल परिस्थितीमध्ये 2 प्रकार आहेत की त्यांना कोणाला विश्वासात घ्या, त्या निर्णयाचे परिणाम ज्यांच्यावर होणार आहेत त्यांना आधी विश्वासात घ्या. निर्णयाचे परिणाम ज्यांच्यावर होणार आहेत त्यांना विश्वासात घ्या. आणि दुसरा प्रकार आहे तो निर्णय जे अंमलात आणणार आहेत, दोज हू आर गोइंग टू इम्प्लिमेंट, त्यांना पण आधी विश्वासात घ्या. त्यांनी तो निर्णय चांगल्या तऱ्हेने अंमलात येईल. मग अशा वेळी जेव्हा ही निर्णय प्रक्रिया चालू आहे, अजून निर्णय झालेला नाही, तोपर्यंत तो लीडर सकट टीममधले सगळ्यांनी सूत्र शब्द आहे सहविचार आहे, एकत्र विचार करतायत. सहविचार आहे, एकत्र विचार करतायत. आणि मग तिथे जोपर्यंत निर्णय झालेला नाही तोपर्यंत आपल्याला मनापासून जे वाटतंय ते प्रामाणिकपणे सांगायचं आहे. ते सांगताना हे लक्षात ठेवायचं आहे की आम्ही मिळून हाती घेतलेल्या कामाचं हित कशात आहे ते लक्षात ठेवून सांगायचं आहे. त्याच्यामध्ये वैयक्तिक हितसंबंध नकोत, काही छुपे कार्यक्रम नकोत. सर असं करूयात, अमुक दिवशी जरा मुलांना सुट्टी देऊ, तास नको ठेवायला. सांगायचं कारण काहीतरी वेगळं, प्रत्यक्षातला छुपं असतं मला तो दिवस मोकळा हवा असतो त्यामुळे मी सांगायचं त्या दिवशी तास नको ठेवायला. हे मग चांगल्या टीमवर्कचं म्हणजे चांगल्या कार्यसंस्कृतीचं लक्षण नाही. चांगल्या कार्यसंस्कृतीत निर्णय प्रक्रिया ही सगळे एकत्र बसतात, एकत्र विचारविनिमय करतात आणि निर्णय होण्याच्या क्षणापर्यंत तरी ज्याला प्रामाणिकपणे जे वाटतं ते तो सांगतो. पण एकदा निर्णय झाला की मात्र सगळे तो निर्णय सर्वांचा आहे असं मानून अंमलात आणतात. हे शेवटचा मुद्दा महत्त्वाचा आहे हा फार. अनेकदा तुम्ही पाहत असाल की माणसांमध्ये मतभेद होतात आणि ते मतभेद संपतच नाहीत. निर्णय झाला तरी ज्याचं मत वेगळं होतं तो सांगत राहतो नाही माझं मत येऊ आहे, माझं मत तेव्हा आहे, असंच करत असंच चालू. त्याच्यामुळे कामं मग कधी नीट होत नाही. तेव्हा निर्णय प्रक्रियेमध्ये निर्णय होण्याच्या क्षणापर्यंत मोकळेपणाने आणि कार्याच्या हितासाठी आपल्याला जे सांगायचं आहे ते सांगायचं. पण असा सगळ्यानंतर एकदा निर्णय झाला की तो झालेला निर्णय माझ्या मतानुसार असो किंवा नसो, आता झाला ना आता टीमचा निर्णय, आता तो यशस्वी करण्यासाठी आम्ही सगळे झटून काम करणार आहोत, हे उत्तम कार्यसंस्कृतीचं लक्षण आहे. आपलं स्वप्न आहे की चाणक्य मंडलमधनं जी मनुष्यशक्ती तयार होईल तीही अशी कामाच्या क्षेत्रात उत्तमता आणि प्रतिभा दाखवणारी असेल. सर्व मुद्दे लक्षात घ्या. या आठवड्यात माझ्या होणाऱ्या तासांना या झालेल्या सगळ्या मुद्द्यांच्या असलेल्या शंकाही विचारा आणि आपण सगळे पक्क मनात ठेवूयात की ही कार्यसंस्कृती अंगी बाणवायची आहे. म्हणजे पुन्हा हॅबिट फॉर्मेशनचा प्रश्न आहे, तेही करण्यासाठी प्रार्थना करूयात.